श्री भगवंत महोत्सव समिती गठीत करण्यात येत आहे। या गठीत समितीवर सौ तेजस्विनी प्रशांत कतले अध्यक्ष व सदस्य श्री चव्हाण विजय मधुकर, सौ कांचन नितीन मोहिते व श्री तैमूर मुलानी मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे। सदर समितीने सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे व याबाबत येणारे अनुषंगिक खर्चास सदर समितीस अधिकार देण्यात येत आहे। तरी श्री भगवंत महोत्सव 2026 साजरा करण्याकामी रक्कम रुपये 15 लाख सरपंच श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट बार्शी यांना अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। विषय क्रमांक 3 करिता भगवंत महोत्सवाच्या निमित्तानं जो एक विचाराचा प्रस्ताव सभागृहासमोर चर्चेला आला, आता सूचना वाचली ऐकली। त्या सूचनेमध्ये सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी एवढ्याच 4 लोकांचा माझ्या माहितीने समावेश आहे। विरोधी पक्षात 21 सदस्य संख्या आहे। संख्येच्या तुलनेत तरी एखादा सदस्य घेणं अपेक्षित आहे की नाही? विरोधकांना काही तुम्ही करायचंच नाही का काही? म्हणजे सभागृहात पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका आहे, विकास कामात आम्ही तुमच्या सोबत आहोत, प्रत्येक गोष्टीत आम्ही तुमच्या सोबत सूचनात्मक आहोत। याचा अर्थ अवहेलना करणं, दुर्लक्ष, निग्लिजन्स करणं हे बरोबर नाही। वास्तविक पाहता भगवंत महोत्सव हा लोकोत्सव आहे। भगवंत हा या गावातल्या श्रीमंताचा आहे, गरीबाचा आहे, मध्यमवर्गीयांचा आहे। तो कोणत्या जातीचा नाही, पातीचा नाही, तो देव आहे। तो सत्ताधाऱ्यांचा, विरोधकांचा आहे, सगळ्यांचाच आहे ना। भगवंताच्या महोत्सवामध्ये विरोधी पार्टीचा एखादा तरी सदस्य असावा असं का वाटत नाही आपल्याला? हे योग्य नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, भगवंत महोत्सव हा लोकोत्सव होण्यासाठी भगवंत महोत्सवाच्या निमित्तानं जे काही चांगले कार्यक्रम होतात ते अभिनंदनीय आहेत, पण यावर माझी आपल्याला सूचना आहे अध्यक्ष महोदया की सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बरोबरीनं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल देखील होणे गरजेचं आहे, जेणेकरून भगवंताचं महात्म्य जे की वर्षानुवर्ष ऐतिहासिक पौराणिक आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं। या उद्देशानं धार्मिक कार्यक्रमांचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समावेश असावा, जेणेकरून भगवंताबद्दलची माहिती नव्या पिढीला कळेल। भगवंताबद्दलची माहिती निव्वळ सोशल मीडिया आणि पुस्तकामध्ये जरी असली तरी ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की भगवंत महोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे, त्यात विरोधी पक्षाच्या सदस्यांचा समावेश असला पाहिजे आणि भगवंत महोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जास्तीत जास्त प्रमाणात असावी। या दृष्टीनं सभागृहाचे प्रतिनिधी म्हणून आपण स्वतः जातीनं प्रयत्न करावा। अध्यक्ष महोदय, श्री भगवंत महोत्सव 2026 साजरा करत असताना मनोरंजनाच्या आत्माविषयाने आता सांगितलं की मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे मला पण वाटते। संपूर्ण देशात श्री भगवंत मंदिर हे आपल्या बार्शीमध्ये आहे। श्री भगवंताची माहिती संपूर्ण जगात आहे। त्यामुळं श्री भगवंत महोत्सवाची 2026 साजरा होत असताना शहरातील सर्व भजनी मंडळे, सर्व सांप्रदायिक संस्था यांना यामध्ये समाविष्ट करून संपूर्ण शहरात धार्मिक आणि उत्सवाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यासाठी अध्यक्ष आपण 100% प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, श्री भगवंत मंदिर हे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेले आहे, परंतु त्या दृष्टीने मंदिराच्या परिसराचा विकास झालेला दिसून येत नाही। त्यासाठी सुद्धा आपण त्यामध्ये 100% प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे। त्याचबरोबर भक्त निवासाचे काम हे लवकर होणं गरजेचं आहे, त्यासाठी देखील आपण प्रयत्न करायची आपल्याकडून अपेक्षा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदया, आपण पुढाकार घेऊन मंदिर समितीकडून कायमस्वरूपी अन्नछत्र सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी देखील आपल्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। या ठिकाणी सूचना दिल्या आहेत, त्या सूचनेच्या अनुषंगाने अगोदर सांगतो की ज्यावेळी भगवंत देवस्थानची मीटिंग दरवर्षीप्रमाणे झाली, त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन निश्चितपणे करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं पारायण, ज्ञानेश्वर वाचन वगैरे हे कार्यक्रम देवस्थान मंदिरातर्फे त्या ठिकाणी केले जातात आणि त्याचबरोबर अनेक कलाकारांना स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात। अन्नक्षेत्राच्या बाबतीत देवस्थानच्या वतीनं दररोज अन्नदान त्या ठिकाणी होतंय।
जे वारकऱ्यांसाठी आपण हे बांधकाम चालू आहे त्याचं कामही मोठ्या प्रमाणात प्रगतीवर चालू आहे. तर आता राहिला प्रश्न, सगळेच कार्यक्रम धार्मिक घेतले तर त्या ठिकाणी तर भगवंताचं महात्म्य हे वेगवेगळ्या कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेपर्यंत जाईल अशी व्यवस्था भगवंत समिती आणि आपल्या समितीने केलेली आहे. एवढे या ठिकाणी मी सूचित करतो. आणि त्याच्याबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम हे सध्या प्रत्येक समाजाला मानवी मनाला गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्याचाही त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. म्हणजे समावेशकता त्या भगवंत महोत्सवामध्ये असावी अशा पद्धतीने त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा प्रयत्न सर्व सदस्यांनी भगवंत देवस्थानांनी केलेला आहे. महाराष्ट्र आताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जे 1 ते 5 नगरसेवक जे आहेत सत्ताधाऱ्यांमधून आपण रस्त्यासाठी घेतलेलं आहे, तर आपण महिला नगराध्यक्ष आहेत, तर याच्यामध्ये महिलांचा जर सहभाग केला असता तर या कार्यक्रमाला अजून चांगलं स्वरूप मिळालं असतं. तसंच संकीर्ण सांस्कृतिक कार्यक्रम 30 लक्ष इतकी तरतूद आहे. तर आपण भगवंत महोत्सवासाठी 30 लाख लक्षामध्ये अजून बाकीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या तरतुदीमध्ये किती रक्कम वापरणार आहात ते आपण सांगू. अध्यक्ष महोदय, आपण 2001 मध्ये नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी बार्शी शहरामध्ये जे आपल्या सर्वांचं बार्शीकरांचं आराध्य देवस्थान आहे त्या भगवंत महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी केली. नंतरच्या काळामध्ये भगवंत महोत्सव हा त्या ठिकाणी बंद पडण्यात आला. परंतु 2016 बार्शीकरांच्या आशीर्वादानं आणि भगवंताच्या कृपेने पुन्हा एकदा आदरणीय राजाभाऊ त्यांच्या नेतृत्वामध्ये बार्शीमध्ये नगरपालिकेची सत्ता आली आणि त्यानंतर भगवंत महोत्सव त्या ठिकाणी सुरू केला. मी अण्णांना निश्चितपणाने सांगेन की त्या समितीमध्ये आपल्या माजी नगरसेविका तुमच्या पार्टीच्या वर्षताई रसाळ या सहभागी असतात आणि आत्ताही त्या आहेत. जर तुमच्यापैकी कोण या सहभागामध्ये उत्सवामध्ये सहभागी होण्यात इच्छुक असेल तर निश्चितपणे त्याचा विचार आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने करेन. कारण हा पार्टीचा विषय नाही, हा बार्शीकरांच्या अस्मितेचा भगवंत महोत्सव आहे आणि याच्यामध्ये कुणीही समाजसेवी संस्था असतील. आता आमचं मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दरवर्षी 15 ते 20 हजार भक्तांच्या ठिकाणी महाप्रसादाचं त्या ठिकाणी दरवर्षी आयोजन करतो. त्याचप्रमाणे एकादशीला सुद्धा आम्ही 20 ते 25 हजार लोक या बार्शी शहरामध्ये तालुक्यातून आसपासच्या तालुक्यातून या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही खिचडी आणि केळाचं वाटप आमच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने करतो. मी त्या बार्शीकरांचा भगवंत आहे, कुठल्या पार्टीचा नाही आहे. भगवंत हे सर्वांचा अर्थदैवत आहे. निश्चितपणानं नगरपालिकेनं गेल्या वर्षी आपण 10 लाखाची तरतूद होती, यावर्षी 15 लाख रुपये त्या ठिकाणी आपण तरतूद केली. या 7 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज सुद्धा या ठिकाणी प्रवचन ठेवतो. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी भगवंताचा जन्म होतो त्या दिवशी आदरणीय आपल्या तालुक्याचे जे ज्येष्ठ महाराज आहेत बोधले महाराजांचं प्रवचन त्या ठिकाणी भगवंत मंदिरामध्ये आयोजित केलं जाते. त्यानंतर आपण या बार्शी शहरातून भगवंताची शोभायात्रा त्या ठिकाणी काढतो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम या बार्शी शहरामध्ये 7 दिवस त्याची मेजवानी आपण बार्शी शहरासाठी देतोय आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक कलाकारांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी 1 दिवसाचा कार्यक्रम घेतो. आणि तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया असतील तर निश्चितपणे सुचवा, त्याचा सुद्धा आम्ही विचार या भगवंत उत्सवामध्ये निश्चितपणाने करेल. आणि कारण भगवंताच्या आशीर्वादानेच आपण या बार्शी शहराचा आणि तालुक्याचा विकास करतोय, त्यामुळे त्या ठिकाणी दुजाभाव कुठलाही होणार नाही याची आम्ही दक्षता निश्चितपणे घेऊ. अध्यक्ष महोदय, विजयराव त्यांनी आता सांगितलं की 2001 ला आम्ही भगवंत महोत्सव चालू केला. तर पूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष शौर्य बारगुले यांनी भगवंत महोत्सवाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात मध्यंतरी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जो काही खर्च करावा लागतो त्या खर्चासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी हा मॅन्डेटरी विषय पुढे आला. त्या मंजुरी वेळेत मिळत नसायच्या, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम हा या ठिकाणी भगवंत महोत्सवाच्या काही काळात त्या ठिकाणी होऊ शकले नाही. मात्र आज तुम्ही जे करताय ते कौतुकास्पद आहे, तुमचं आम्ही कौतुक करतोय. पण याचा अर्थ असा नव्हे की
तो महोत्सव हा लोकोत्सव आहे. त्यामुळं या पुढच्या काळात भगवंत महोत्सवामध्ये आज आपण जे काही माझ्या माहितीनं 15 लाख रुपये आता आपण विजयराव त्यांनी जाहीर केले, 15 लाख रुपये देणार आहोत भगवंत महोत्सवाअंतर्गत. तर 15 लाख रुपये देत असताना टॅक्स पेड नागरिकांचा पैसा आहे. यासाठी बार्शी शहरातल्या 50%हून अधिकच्या लोकांनी तुम्हाला विजयी केले, त्याहून कमी लोकांनी थोडंसं आम्हाला सभागृहात बसवले, आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटल्यानंतर यात सर्वसमावेशकता असेल एवढीच भावना आहे. याचा फारसा राजकीय अर्थानं उहापोह करणं माझा उद्देश नाहीये, परंतु चांगलं काम करत असताना चांगल्याला आम्ही चांगलं म्हणतोय म्हटल्यानंतर तुम्ही पक्षपातीपणा खराब करू नये ही आमची भूमिका आहे. या ठिकाणी तुम्ही आता उल्लेख केला की वर्षाताई रसाळ होत्या, त्या माझी नगरसेविका आहेत. आता सभागृहात विद्यमान नगरसेविका आहेत. आमच्या पार्टीच्या वतीने आम्ही नाव घेऊ ना, समितीमध्ये तेव्हा असलं पाहिजे. नाही काय काय आपण ज्येष्ठ सदस्य आहेत, उभारून बोलावं. माझं झाल्यावर बोला, नाही बोलायला खूप संधी आपल्याला काही शेवटी लोकशाही बोललंच पाहिजे. आणि म्हणून माझी अध्यक्षांना विनंती आहे की बाबा हा लोकोत्सव होण्याच्या दृष्टीनं आणि सगळ्यात महत्वाचं राजकारणाकडे ह्या भगवंत महोत्सवाच्या नजरेनं, भगवंत महोत्सवाकडे राजकारणाच्या नजरेनं न पाहता हा लोकोत्सव होणार असेल तर सगळा वार्षिक त्यामध्ये सहभाग होत असतो. त्यामुळं या पुढच्या काळात भगवंताचं महात्म्य आणि महत्व हे अबाधित आहे. फक्त ते वाढविण्याच्या दृष्टीनं, त्या दृष्टीनं धार्मिक पर्यटन व्हावं, त्या दृष्टीनं आपल्या शहरातलं पर्यटन वाढावं, या दृष्टीनं जे काही नगरपालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्ही देखील मधल्या काळात सोबल साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना प्रत्येक आलेल्या अतिथींचा भगवंताची मूर्ती देऊन सत्कार करतो. त्यायोगे भगवंत मूर्तीच्या माध्यमातून भगवंताचं महात्म्य पोहोचावं. आपल्या बाहेरची शहरात मंजूर असलेली मेहरी वेटर योजना ही फक्त आणि फक्त भगवंताची मूर्ती तत्कालीन नगर विकास मंत्री कमलनाथ साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन सोबल साहेबांनी आणि आम्ही दिली. त्यावेळेस त्यांनी भगवंताचं महात्म्य विचारलं, भगवंताचं महात्म्य त्यांनी नेटवर सर्च केलं, त्यांना ते पटलं, त्यांनी ती लागलीच योजना दिली. भगवंताच्या नावानं हे सगळं आपल्याला मिळत असताना आपण देखील मन मोठं करून ह्या लोकोत्सव होत आला पाहिजे या दृष्टीची भूमिका आपली या सभागृहासमोर मांडतो. समिती सदस्य घेणारच नाही तर कोणीतरी कधी आता सभागृहात तुम्ही अध्यक्ष महोदय की भगवंत महोत्सवचा कार्यक्रम करत असताना थोडासा उत्साही असला पाहिजे आपल्या मनामध्ये. विनाकारण सभागृहामध्ये वेगळा अर्थाचा अनर्थ काढू नये. आता आम्ही मागच्या बॉडीमध्ये सांगितलं की वर्षाताई रसाळ तुमच्या नगरसेवक होत्या, हो, त्यांना आम्ही सहभागी केलं. तुमची कुणाची इच्छा असेल तर तुम्ही दाखवा उत्साह, आम्ही त्यात तुम्हाला सहभागी करण्यात आमची काय हरकत नाही. आमची इच्छा नाही, तसं नाहीये. एक मिनिट तशा आम्ही विषय मन मोठं लागतं. मीटिंग आम्ही घेत असताना आम्ही जाहीर आवाहन करतो की भगवंत हा संपूर्ण बार्शीकरांचा, बार्शी तालुक्यातल्या जनतेचा आहे. तर कुणाला यामध्ये सहभागी व्हायचं की आम्ही त्यांना नको म्हणणार नाही कोणाला सहभागी व्हायचं, पण सहभागी होत असताना सुद्धा अंतकरणापासून व्हायला पाहिजे. 100%. आता हे म्हणजे ह्याची सुरुवातच आम्ही भगवंताच्या दर्शनात करतो. आणि भगवंताची सेवा करत असताना स्वतः आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा आमचं कॉन्ट्रिब्युशन टाकतो आहोत. मी तर कधी भगवंताला दान केलेल्या गोष्टी कुणापाशी सांगतही नाही. कधी ही मी भगवंत मंदिरात सुद्धा सांगून ठेवलं नाही की मी इथं काय दान केलं, मी भगवंतासाठी काय केलं, तर माझा कुठं त्यांनी माझा बोर्ड लावले होते मंदिरामध्ये. पण मी त्यांना विनंती केली की मी भगवंताचा मनापासून जो सेवक आहे, भगवंताच्या आशीर्वादाने मी मोठा आहे. कधीही माझ्या कुठल्याही त्या ठिकाणी नावाचा उल्लेख करू नका. आम्ही राऊत कुटुंब संपूर्ण भगवंताची सेवा करणार आहे. आणि ज्यांना कुणालाही आज विरोधी पक्षाचे तुमचे 21 नगरसेवक असतील, कुणाला मनापासून भगवंताची सेवा करायची असेल तर आम्ही तुमचं निश्चितपणाने स्वागत करू. कारण या भगवंत उत्सवामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी बार्शी शहरातले नामवंत डॉक्टर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, समाजसेवक असतील, या सर्वांना व्यासपीठावर बोलून त्यांचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान दरवर्षी त्या ठिकाणी करतो आणि करत राहू असं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. विषय आता समितीमध्ये सदस्य सहभागी करून घेण्याचा आहे. हे पैसे आपण नगरपालिकेच्या वतीनं देतोय. या सभागृहात आपण सर्वानुमते हा ठराव पास करणार आहे असं म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे. माझी काही आणि तुम्ही करता यायचं. एक मिनिट, सदस्य बोलताय, मी बोलतोय ना, माझं बोलणं झालं पूर्ण तुम्ही बोला, मी डिस्टर्ब करत नाही. बस माझी भावना तुम्ही लक्षात घेतली का? तुम्ही केलेल्या कामाचं आम्ही कौतुक केलं ना, जे चांगलं आहे त्याचं कौतुक करणारे आम्ही, आमची पण वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. परंतु तुमचाही मनाचा मोठेपणा ठेवा.
साधी सोपी गोष्ट आहे की भगवंत महोत्सवाच्या समितीमध्ये अध्यक्ष आणि सत्ताधारी पार्टीच्या 2 नगरसेविका आणि मुख्य अधिकारी एवढ्यांचा समावेश होतो. विरोधी पक्षाला विचारणं अपेक्षित आहे. शेवटी आम्ही शहराच्या विकासासाठी पहिल्या दिवसापासून या सभागृहाची भूमिका आम्ही घेतली की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सहकार्य करण्याच्या बहुमत आम्ही आहोत, भूमिकेत आम्ही आहोत. ते आमचे नेते सुपत साहेब असतील, विश्वास उभारते असतील, यांच्या मार्गदर्शनातच आम्ही पण तुमच्या सोबत आहोत ना. परंतु निव्वळ विरोधक म्हणून डावलायचं, विरोधक म्हणून त्या ठिकाणी की नाही. आपल्याला 34 ते 35 दिवस आहेत. तुमच्यातले इच्छुक कोण असतील त्यांनी नावे द्या. इच्छुक नसतात ह्याच्यात तुम्ही. नाही उत्साह असेल, इच्छुक उत्साही कोण असतील त्यांनी नावे द्या. अध्यक्ष महोदय, आताच ठीक आहे. आमचे नेते आदरणीय नानासाहेब राऊत यांनी भगवंत महोत्सवाच्या संदर्भात भगवंत महोत्सवाची सुरुवात व त्याचा पार्श्वभूमी काय आहे हे आता या ठिकाणी नानासाहेबांनी सांगितलं व आमचे सहकारी त्यांनी इच्छा व्यक्त केली की ह्या महोत्सवामध्ये विरोधी गटातलाही एखादा सदस्य या ठिकाणी असला पाहिजे. खरं तर ह्या महोत्सवाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की भगवंतांचं महात्म्य खऱ्या अर्थानं बार्शी शहरापुरतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर संबंध देशामध्ये भगवंतांचं महात्म्य आहे. आणि अशा ह्या भगवंताची पावनभूमी असल्यामुळं या बार्शी शहरामध्ये अनेक वर्षापासून नगरपालिकेच्या स्थापनेच्या आधीपासूनही भगवंताचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि नंतर नगरपालिकेची स्थापना झाली. पण नगरपालिकेची स्थापना झाली असताना या भगवंत महोत्सवामध्ये भगवंत महोत्सव ह्या शहरामध्ये झाला पाहिजे आणि भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भगवंताचं महात्म्य ह्या शहरापुरतच नाही तर ह्या महाराष्ट्रापुरतं कशा पद्धतीने ह्या महाराष्ट्राला समजलं पाहिजे असा एक विचार खऱ्या अर्थानं जर ह्या सभागृहामध्ये कुणी आणला असेल तर ते आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेब यांच्या विचारातून हा खऱ्या अर्थानं 2001 ला ह्या महोत्सवाची सुरुवात झाली. आणि आज मी आपल्याला सांगू इच्छितो की हे महोत्सव करत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या महोत्सव कमिटी या ठिकाणी भगवंत महोत्सव कमिटी आहे, त्याच्यामध्ये असंख्य सदस्य असताना त्याच्यात जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं त्याच्यात सर्व जाती धर्मातले सदस्य त्या ठिकाणी महोत्सव समितीमध्ये आहेत. आणि असं असताना जर आपल्याला भगवंताची सेवा करायची असेल तर त्या कमिटीत आपण असलं काय, कमिटीत नसलं काय. अनेक वेळा आपण बघितलं असेल मागच्या वेळेस या ठिकाणी प्रशासक होतं आणि त्याही कालावधीमध्ये या ठिकाणी महोत्सव झाला. काही त्यावेळेसचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते असतील, त्यांचे सदस्य असतील, त्यांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्त आमंत्रण दिलेलं असलं किंवा त्या मिटिंगला बोलवलं असेल पण कधी ती त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. पण आज खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की हा भगवंत महोत्सव हा लोक महोत्सव झालाय आणि त्याची प्राचिती जर आज आपण बघितली या ठिकाणी तर मला आनंद झाला की आमच्या मित्र सहकार्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा उत्सव चांगला आहे आणि ह्याच्यापेक्षा ते आम्हाला तरी काय पाहिजे. ज्या आमदाराच्या गुरव त्यांच्या संकल्पनेतून हा उत्सव चालू झाला, ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस त्यांना त्यांच्यामध्ये राजकारण दिसलं, त्यावेळेस त्यांना वाटलं की कुठल्या पार्टीचा महोत्सव आहे म्हणून काही जण त्यात सहभागीच होत नसायचे. पण आम्ही सांगायचो बाबा ही पार्टीचा महोत्सव नाही, ही भगवंत महोत्सव आहे. ज्या भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली आपण असं सांगत असतो, ज्या भगवंताचं महात्म्य आपण सांगत असतो आणि त्याच भगवंताच्या महोत्सवाला काही वर्षापूर्वी राजकीय दृष्ट्या बघितलं गेलं. पण मला आज या ठिकाणी आनंद आहे की तो लोक उत्सव झालाय आणि तो लोक उत्सव होत असताना त्याच्यामध्ये आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करतोय पण नुसत्या नगरपालिकेच्या निधीवर ही महोत्सव होत नाही बांधवून. त्या महोत्सवासाठी अनेक कोटी रुपये त्या ठिकाणी लागतात. आज मग नानासाहेबांनी सांगितलं की 20 ते 15 ते 20 हजार लोकांचं त्या ठिकाणी महाप्रसाद आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्या 15-20 हजार लोकांचा महाप्रसाद करण्यासाठी मॉर्निंग सोशल फाउंडेशन ही जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. अशा अनेक संस्था आहेत आणि असे अनेक व्यापारी आहेत की ते स्वतः त्या ठिकाणी लोकवर्गणी देत आहेत आणि या लोकवर्गणीतनं हा महोत्सव होत आहे. माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मीही त्या ठिकाणी प्रत्येक वर्षीचा मी त्यातल्या महोत्सवाचा देणगीदार आहे. असं सर्वसामान्य सर्वांनी पुढे यावं. ज्या ठिकाणी अशी देणगी देऊन आपल्याला त्यामध्ये काय करता येते का याचा विचार देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि आज भगवंताच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या महोत्सवामध्ये अनेक दृष्टीने जर आपण त्याला बघितलं, चांगली जर दृष्टी आपण ठेवली तर निश्चितच लोक कलाकार असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य कलाकार आहेत की ज्यांना त्यांचा आता कुठेतरी
ती म्हणजे ही विसरत चाललेलो आपण कला, आणि त्यांना एक माध्यम म्हणून ह्या महोत्सवामध्ये त्यांना संधी देण्यात येते. महाराष्ट्रातून अनेक नामवंत कलाकार मराठीमधले असतील, ह्याच्यामधले असतील, ती या ठिकाणी येऊन त्यांची लोककला दाखवत आहेत. आणि असा हा उत्कृष्ट असा भगवंत महोत्सव, मी त्यांनाही विनंती करतो की यावेळेस तुम्ही सहभागी व्हा. आणि नंतर आपण आहेतच आणि 5 वर्ष आता त्या ठिकाणी असणार आहेत, तर आपण तुम्हालाही समावेश करून घेऊ आणि चांगला उत्सव आपण एक दिनानं जसं तुम्ही सांगितलं. फक्त आता तुम्ही डोक्यातनं जरा कमी करा की तुम्ही विरोधक आहेत, आम्ही तुम्हाला सहकारी समजतोय. तुम्ही विसरून जावा तुम्ही विरोधक आहे. तुम्ही आमच्या बरोबरीने ह्या उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि हा उत्सव पुन्हा एकदा थाटात आपण या ठिकाणी उत्सव साजरा करू आणि असं आपण मिळून या ठिकाणी काम करू, एवढं सांगतोय. विषय क्रमांक 3 करिता राजकारण करा देवा उठल्यावरच फक्त आता बोलायचं अगोदर अध्यक्ष फक्त कमिटीचा विषय आहे, हा फक्त कमिटीचा विषय आहे. दुसरं काय सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, बोलायचं अगोदर असा कालवा योग्य नाही. माझं फक्त म्हणणं ऐकून घ्या. सन्मान्य माझे सहकारी सदस्य किती वेळ टाळणार असतो? नाही, फक्त तुमच्या चुका फक्त मला सभागृहासमोर आणायच्या आहेत. सांगतो ना, ऐकून घ्या. नाही नाही, ऐका जरा. मग काय काय चुकायचं? बरं, ठीक आहे, माझं बोलतो, मग तुम्हाला चूक कळेल का नाही ते सांगा फक्त परत. मगाशी माझे सहकारी नगरसेवक संदेश काकडे यांनी असं सांगितलं की राजभाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून हा भगवंत महोत्सव सुरू झाला. एकच मिनिट ऐकून घ्या. खरं तर हीच मला फक्त सभागृहासमोर जे आपण बोलतो ते जबाबदारीने अभ्यास करून बोललं पाहिजे. भगवंत महोत्सव आपल्या बार्शी शहरामध्ये प्रभाताई झाडुके नगराध्यक्ष होत्या तेव्हा पहिली वेळ सुरू झाला होता. नंतर काही काळासाठी तो बंद पडला. त्यानंतर 1997 साली विश्वास भाऊ बारगुले जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा भगवंत महोत्सव पुन्हा सुरू करण्यात आला. तर ही खरी माहिती आहे. त्यानंतर हा 2001 ला झाला असेल, त्यानंतर 2016-17 झाला असेल. आणि हे पण सभागृह समोर बोलत असताना माहिती घेऊन फक्त बोलणं सदस्यांनी अपेक्षित आहे. त्यामुळे कुठल्या साली सुरू झालाय, कोणी सुरू केलाय हे फक्त सर्वांना फक्त माहिती असं म्हणून फक्त सांगितलं. धन्यवाद, आपण खूप छान माहिती दिली. आपण आता पुढचा मुद्दा घेऊया. मी हा चालू कधी झालाय नाही, आता ह्या मुद्द्यावर नको. भगवंत महोत्सवाच्या हा विषय काय आहे? पुढचा विषय घेऊया आपण. सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी. सर्वांनी खाली बसून घ्या. पुढचा विषय घेऊया आपण. पुढचा विषय घेऊया आपण. फक्त समितीचा विषय आहे. नाही, आता त्याच्यावर कुठला मन लागतेय. भगवंत महोत्सव हा महोत्सव हा लोकोत्सव आहे. त्याच्यात आपण सर्वांनी मिळून करायचे. तुमच्यात काही इच्छुक असतील त्यांनी यावे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. यानंतर विषय क्रमांक 3 साठी पुढचा प्रश्न घेऊया. एक बरोबर पुढचा प्रश्न घेऊया. नाही नाही, आता प्रत्येकाचं बोलणं झालंय. एकाच विषयावर आपण किती जण बोलणार आहोत. नाही, एकच विषय येतोय सगळ्यांचा. आता माहित नसलेली माहिती पारवलींनी दिली, आपण ती स्वीकारली. आता पुढचा प्रश्न घेऊया. लोकोत्सव आपण साजरा करणार आहोत. इच्छुकांनी या स्वागतच आहे सगळ्यांचं. आता सांगितलं ना, आम्ही सहभागी होणार आहे तुमच्या काय भगवंत महोत्सवाच्या ह्याच्यात. सगळ्या त्यांनी स्वतःहून त्या गोष्टी सांगितलं म्हणल्यावर त्या गोष्टीला काय रिपोर्ट करू. आणि झाला आता राहिला प्रश्न, हा जो खर्च आहे त्याचं फक्त विवरण द्यावं. बरं, ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. ताई, भगवंत महोत्सव हा सणासारखा साजरा व्हावा ही आमची विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका आहे. परंतु एकच मी फक्त मागून घेतला आहे. एकच मी फक्त मागून घेतला आहे. तुम्ही कशाला विषय मागितला एवढा? विषय कशाला तुम्ही मागितला? आम्ही फक्त 1 मिनिट मागितला. तुम्ही विषय प्रश्न घ्या. थांबा का बसा. एकच मिनिट बोला. दोघेही नगरसेवक खाली बसून घ्या. भगवंत महोत्सव बसून घ्या. आपण पुढचा मुद्दा सणासारखा घेऊया. साजरा व्हावा. आमची विरोधी पक्षाची सुद्धा विषय क्रमांक 3 साठी सूचना. समितीमध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे नगरसेवक घ्यावं ही इच्छा आहे आमची. माननीय संतोष बारपुडे व माननीय दीपक राऊत यांनी दिलेली आहे. मुख्याधिकाऱ्यांचा कार्यालयाने अहवाल व सादर टिप्पणी पाहिली. बार्शी नगर परिषदेने मेहरबान कौन्सिल ठराव क्रमांक 320 दिनांक 3/2/2003 अन्वये शासन परिपत्रकाप्रमाणे नगर परिषद हद्दीतील गुंठेवारी विकास अधिनियम 2001 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2001 पूर्वीचे अनाधिकृत भूखंड व त्यामधील बांधकामे नियमित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
तदनंतर महाराष्ट्र शासनाने राजपत्रामध्ये दिनांक 1 जानेवारी 2001 नंतर या मजकुराऐवजी दिनांक 31/12/2020 नंतर हा मजकूर दाखल करण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यानुसार दिनांक 31/12/2020 पर्यंतचे अनधिकृत भूखंड बांधकामे महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 2 मार्च 2021 अन्वये नियमाधीन करण्यास मान्य प्रशासकीय ठराव क्रमांक 90 दिनांक 23/6/2025 अन्वये दिनांक 31/12/25 अखेर मुदतवाढ दिलेली होती. बार्शी शहराचा विकास पाहता सुमारे 14,000 ते 16,000 पर्यंत अनधिकृत भूखंड बांधकामे असण्याची शक्यता आहे. त्यापैकी नगर परिषदेकडे दिनांक 31/12/2025 अखेर सर्वसाधारणपणे 11,339 इतके प्रस्ताव सादर झाले आहेत. सादर प्रस्तावापैकी 9,739 इतके प्रस्ताव दिनांक 31/12/2025 अखेर नियमाधीन केलेले आहेत व उर्वरित प्रस्ताव तांत्रिक त्रुटी व अपूर्ण असल्यामुळे त्यांना त्याबाबत कळविलेले आहे. तथापि वरील सर्व बाबींचा विचार करता शहरातील दिनांक 31/12/2020 पर्यंतचे अनधिकृत भूखंड बांधकामे नियमित करणे कामी दिनांक 31/12/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच प्राप्त होणाऱ्या गुंठेवारी प्रकरणावर शासन आदेश दिनांक 18/10/2021 च्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रशमन शुल्क व विकास शुल्क आकारणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सूचनेस अनुकूल मते. 18/10/21 च्या परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे जे प्रशमन शुल्क आणि विकास शुल्क आकारलं जाणार आहे त्या संदर्भानं विभाग प्रमुखांनी माहिती द्यावी. किमान बक्षी आम्हाला नागरिकांना सांगता येईल प्रशमन शुल्क आणि विकास शुल्क एवढं लाभ असेल. अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे आपण मागच्या बोर्ड मीटिंगला या बार्शी शहरातील सर्व करदात्यांना जो शासनाने निर्णय घेतला होता की जी थकीत घरपट्टी आहे 21 मे 2025 पर्यंतची ते संपूर्णपणे 100% त्यात आपण माफी दिली आणि 31 मार्च पर्यंत भरण्याचं या संपूर्ण वार्षिक शहराला आपण आवाहन केलेलं आहे. आणि एक मोठा दिलासा त्या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीने या बार्शी शहरातील करदात्यांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे बार्शी शहरातील बार्शी नगरपालिकेने 29/4/2013 ला ठरावाने बार्शी शहरातील अनियमित भूखंड धारकांना प्रति गुंठा 22,000 रुपयाप्रमाणे मान्यता दिलेली होती. परंतु त्यानुसार प्रक्रिया चालू होती. परंतु शासनाचा आदेश 18/10/2021 आदेशाने आता बार्शी शहरातील भूखंड धारकांना दिलासा म्हणून बार्शी नगर परिषद प्रति गुंठा कमीत कमी 3,000 ते 5,000 रुपये या हजाराच्या आसपास भूखंड नियमित करून देणार आहे. आणि त्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा या बार्शीकरांना एक मोठा दिलासा देऊ. आज जर आपल्या बार्शी शहरामध्ये मग असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले की 14,000 ते 15,000 अजून प्रकरण आपली प्रलंबित आहेत आणि 31/12/2020 पर्यंत अनधिकृत भूखंड नियमित करून देण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर ही भूखंडधारकांना नियमित केल्यानंतर ज्या बार्शी शहरातील जे गोरगरीब नागरिक आहेत की त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून वंचित राहावं लागलेलं आहे की ज्यांचं गुंठेवारी नियमित होत नव्हती, अशा अनेक नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आणि प्रत्येक नागरिकांना बँकेत जायचं म्हणलं तरी त्याची जागा स्वतःची असताना सुद्धा गुंठेवारी नसल्यामुळे त्या बँकेमध्ये चक्रा मारावं लागत होत्या. त्यांची कुठली खाजगी कर्जाची प्रकरण त्या ठिकाणी होत नव्हती. परंतु या निर्णयामुळे एक अतिशय चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या भूखंडधारकांना कुठलाही भूदंड या ठिकाणी लागणार नाही. आणि मी या बार्शी शहरातील सर्व भूखंडधारकांना आवाहन करतो की आपण वर्षाची मुदत दिली, परंतु 6 महिन्याच्या आत आपापले सर्व भूखंड नियमित करून नगरपालिकेत सहकार्य करावं व याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी नियमित करतो. आणि सर्व बार्शीकरांच्या वतीनं अध्यक्षाचं आणि या नगरपालिकेचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. अध्यक्ष महोदय, नवीन गुंठेवारीसाठी आपण दिलेली 3 महिन्याची मुदतवाढ ही खूप कमी आहे.
ठीक आहे, 12 महिने आहे. आणि आजपर्यंत जे आपल्याकडं गुंठेवारीच्या फाईल्स आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निपटारा होणं आणखी त्याचं बाकी आहे. तर माझी सभागृहाला आणि अध्यक्ष महोदय तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या काही गुंठेवारीच्या काही नियम अटी शर्ती आहेत त्या नागरिकांसाठी बनवलेले आहेत. त्याच्यामुळं ज्या काही जाचकाठी असतील त्याला थोडंसं आपण एकदा व्यवस्थित बघून करून लवकरात लवकर एखादी गुंठेवारीची फाईल आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याचा निपटारा होऊन टॅक्सी सर्टिफिकेट त्या लोकांना लवकर मिळाव्याची अपेक्षा आहे. कारण गोरगरीब लोकांनी एखादा गुंठा हा मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेला असतो, मुला-मुलीच्या लग्नासाठी घेतलेला असतो आणि एखाद्या गुंठेवारीच्या प्रकरणासाठी एका व्यक्तीला किमान 6-6 महिने आपल्याकडे चक्रा माराव्या लागतात अशी परिस्थिती ऐकायला मिळत आहे. तर माझी अध्यक्ष महोदया तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की गुंठेवारीच्या प्रकरणामध्ये आपण संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर फाईलचा निपटारा व्हावा अशी आपण आदेश करावाची विनंती आहे. या नवीन नियमानुसार मुख्याधिकारी साहेबांना माझ्या अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती आहे की 31/12/2020 ही डेडलाईन आहे. 31/12/2020 पर्यंत अस्तित्वात असलेली बांधकामं आणि अस्तित्वात असलेले भूखंडच या गुंठेवारी अंतर्गत नियमाधीन होणार आहे. त्या संदर्भानं वास्ट पब्लिकेशन होणं गरजेचं आहे. कारण मध्यंतरी प्रशासकीय ठराव झाल्यानंतर जो काही प्रस्ताव येण्याचा वेग होता तो अतिशय कमी होता. याचं पब्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात जर झालं तर चांगल्या प्रमाणात तुमचं महसूल उत्पन्नही वाढेल आणि दुसरी गोष्ट लोकांपर्यंतची त्याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. 31/12/2020 पर्यंत आपण त्या ठिकाणी नियमाधीन करणार आहोत. मुख्याधिकाऱ्यांच्या टिप्पणीमध्ये जरी जानेवारी 2026 पर्यंत असलं तरी सूचनेमध्ये सत्ताधारी पक्षाने डिसेंबर 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे. अभिनंदनीय निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतलेला निर्णय हा इम्प्लिमेंट करत असताना चांगल्यापैकी गुंठेवारीच व्हावी, एकरवारी होऊ नये याची देखील काळजी प्रशासन घेईल. हा आत्मविश्वास तुम्ही तिथं कार्यरत असल्यामुळे पुन्हा एकदा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदया परत एकदा उठलोय मी. विषय असा आहे की प्रभाग क्रमांक 17 मध्ये जो भाग येतो त्याच्यामध्ये शेडगे प्लॉट आणि टेलिफोन नगर आहे. तर जवळपास आपल्याकडं बार्शी नगरपालिकेकडं 200+ गुंठेवारीसाठी फाईल दाखल आहे. त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे. तर आपणाला मुख्याधिकाऱ्यांना आणि सभागृहांना मी सांगू इच्छितो की जवळपास 200+ त्या फाईलचा लवकरात लवकर निपटारा करून किंवा त्यांना त्यामध्ये रिलीफ देऊन त्या गुंठेवारी फाईल्स आपण पूर्ण करून घेऊन त्यांना त्याची सर्टिफिकेट द्यावी अशी माझी या सभागृहाला विनंती आहे. आता बापाचा मुद्दा मांडलाय शंकरवाडचा त्याचं आरक्षण आहे. नवीन डिपार्टमेंटचं आरक्षण आम्ही प्रयत्न करून उठवलेला आहे. तिथे लहान नागरिकांना आम्ही दिला करण्याचा 4-5 वर्षापासून प्रयत्न करतोय. लवकर त्याच्यावरती आपलं नगर विकास म्हणजे आपल्या शिंदे साहेब आणि आपण सर्वांनी मिळून इतर सभागृह सदस्य आणि आपल्या भागातील सर्व नागरिकांना याविषयी जागृत करावं असं मी विनंती करतो आणि अध्यक्ष मॅडमचं आनंद होतो. सूचना सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक अगोदर घ्यायची. विषय क्रमांक 4 वर उपसूचना आलेली आहे. सूचक आहेत आकाश दिलीप राऊत व अनुमोदक सायरा मोमुल्ला. विषय क्रमांक 4 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान या अंतर्गत बार्शी नगर परिषद बार्शी अंतर्गत बार्शी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर इंटरॅक्टिव्ह पॅनल हे काम हाती घेण्यात यावे यासाठी प्रसिद्धीकरण व अनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. यानंतर या विषयासाठी मूळ सूचना आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृद्धी, आरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान राबविण्याची तसेच सदर अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने संदर्भीय महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक
23 जानेवारी 2026 अन्वये मंजुरी मिळालेली असून शासनाच्या शासन निर्णयान्वये बार्शी नगर परिषद क्षेत्रात शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या कामांकरिता रक्कम रुपये 1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून नगर परिषद मालकीच्या शाळांना इंटरॅक्टिव्ह पॅनल विथ ई लर्निंग सुविधा बसविणे, क्लोथ बॅग व्हेंडिंग मशीन खरेदी करणे, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन खरेदी करणे, बार्शी शहर हद्दीत विविध ठिकाणी पर्यावरण दर्शक डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसविणे, बार्शी शहर हद्दीत विविध ठिकाणी महिलांकरिता ई टॉयलेट बसविणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. तरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या वरील कामाचे अंदाजपत्रके तयार करून घेणे तसेच त्यास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेऊन ई निविदा प्रसिद्धीकरण करणे व त्या कामी येणारे तदनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. विषयामध्ये ताई, ऐका की विषय सरकारमध्ये मंजूर होणार आहे. बरोबर सर, विषयामध्ये जो अजेंडा सदस्यांसमोर दिला होता त्या विषयामध्ये कोणत्या कामाचा अंतर्भाव नसल्यामुळं आमचे सदस्य ज्यावेळेस आम्ही बैठक घेतली विरोधी पक्षाची त्यावेळेस सदस्यांचं असं म्हणणं आलं, विशेषतः आकाश राऊत आणि सायराताई मुलांचं, किंवा शिक्षणावरचं बजेट आपलं कमी आहे, आपल्याला काय जादाचा खर्च 1 कोटी रुपयाचा त्याच्यावर करता येईल म्हणून विषय तुमच्या समोर आला. वास्तविक पाहता हेच सूचनेप्रमाणे जर विषयामध्ये अंतर्भाव असता तर उपसूचना देण्याचा प्रश्न नव्हता. ओके, विषय सर्वांमध्ये मंजूर होणार आहे. बरोबर आहे, परंतु आपण याच्यामध्ये एक सांगतो काय, याच्यामध्ये काही फरक करू. याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो की याच्यामध्ये जे उल्लेख केलेला आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल सुविधा बसवणे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक घटक आहे शैक्षणिक घटक त्याचा पूर्ण सिलेबस असणार आहे, गेम्स असणार आहे, प्रत्येक विषयाचं टेन्थचं नॉलेज त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे डिजिटल स्कूल कशा पद्धतीने स्टँडर्ड होऊ शकतं. आणि हे जवळजवळ आपण नगरपालिकेच्या 18+2 म्हणजे उर्दू शाळा 2 आणि मराठी शाळा 18 याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे समावेश केला जाईल. फक्त माझी आपल्याला ह्या जूनपासून ते कार्यान्वित व्हावं याच्यासाठी तुम्ही म्हणलात की निविदा काढणं वगैरे या प्रक्रिया लवकर ह्या निविदा तुम्ही लवकर पूर्ण कराव्यात की जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब कुटुंबाच्या मुलासाठी एक आदर्शवत शैक्षणिक पद्धती आपण उपलब्ध करून देणार आहोत असं मी सभागृहाला अध्यक्षासमोर सांगतो. सूचना सर्वांमध्ये मंजूर. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान हे आपल्या बार्शीच्या शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे. या अभियानाअंतर्गत आरोग्याच्या विशेषतः महिलांच्या उत्तम आरोग्याकरता सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव हा खरोखरच स्तुत्य प्रस्ताव आहे. यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होते. महोदया, नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच सादर झालेल्या महिला केंद्रित बजेट बाबत आपण आपल्या अभिभाषणात देखील सांगितले होते की आता महिलांचा सहभाग केवळ कागदावर मर्यादित न राहता थेट नियोजनात होईल. या अभिवचनाला महिना पण झाला नसून लगेचच कृतीमध्ये दिसून येत आहे. ही बाब बार्शीतील लाडक्या बहिणींकरता सुखदायक आहे. माननीय राजगौरव यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः आपण नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने आम्ही बार्शीतील महिलांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत. ह्या उपक्रमाअंतर्गत महिलांकरिता सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन खरेदी करण्याचा तसेच बार्शीमध्ये विविध ठिकाणी महिलांकरता ई टॉयलेट बसवणे इत्यादी कामे करणार आहोत. या प्रस्तावातून दिसून येते की महिलांचे आरोग्याला आता प्राधान्य देण्यात येणार आहे. धन्यवाद. यानंतर विषय क्रमांक 5 साठी माननीय संतोष बारंबळे व माननीय दीपक राऊत यांनी सूचना दिलेली आहे. माननीय मुख्याधिकारी यांनी सादर केलेली टिप्पणी व अहवाल पाहिला. अनुक्रमांक 1 कामाचा तपशील. बार्शी शहर येथील पोस्ट ऑफिस चौक ते वेअर हाऊस ते लेंडी नाल्यापर्यंतचा रोड काँक्रिटीकरण करणे. प्राकलन रक्कम रुपये 7,49,99,711. अनुक्रमांक 2 बार्शी शहर येथील
नायरा पेट्रोल पंप ते आदर्श मंगल कार्यालयापर्यंतचा डीपी रोड कॉन्क्रिटीकरण करणे, प्राकलन रक्कम ₹6,74,61,910. अनुक्रमांक 3 बार्शी शहरामधील प्रभाग क्रमांक 5 येथील महालक्ष्मी अपार्टमेंट ते पांडुरंग क्लिनिक पर्यंतचा डीपी रोड डांबरीकरण करणे व आरसीसी गटर बांधकाम करणे, प्राकलन रक्कम ₹5,91,97,148. अनुक्रमांक 4 बार्शी शहरामधील प्रभाग क्रमांक 5 येथील रेल्वे स्टेशन रोड मुलगेमळा ते गट नंबर 149 डीपी रोड डांबरीकरण करणे व आरसीसी गटर बांधकाम करणे, प्राकलन रक्कम ₹5,95,26,403. अनुक्रमांक 5 बार्शी शहरामधील प्रभाग क्रमांक 5 येथील गट नंबर 131 ते तुळजापूर रोड पर्यंतचा डीपी रोड डांबरीकरण करणे व आरसीसी गटर बांधकाम करणे, ₹5,82,18,657. अनुक्रमांक 6 बार्शी शहरामधील प्रभाग क्रमांक 5 येथील गट नंबर 131 ते रेल्वे रुळापर्यंतचा डीपी रोड डांबरीकरण करणे व आरसीसी गटर बांधकाम करणे, प्राकलन रक्कम ₹6,74,22,220. अनुक्रमांक 7 बार्शी शहर येथील कासरवाडी रोड ते कुर्डवाडी रोड 12 मीटर डीपी रोड डांबरीकरण करणे व आरसीसी गटर बांधकाम करणे, ₹9,93,96,029 फक्त. अनुक्रमांक 8 बार्शी शहर येथील सिल्वर जुबली हायस्कूल ते नवीन रेल्वे स्टेशन रस्ता कॉन्क्रिटीकरण व आरसीसी गटर करणे, प्राकलन रक्कम ₹15,25,78,863 फक्त. विषयांकित कामे केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य अनुदान योजनेतून प्रस्तावित केली असून सन 2022-23 चे राज्य दरसूचीनुसार नमूद कामाची प्राकलने तयार केली असून त्यास महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता 2013 चे नियम नंबर 121, 122 व 123 अन्वये प्रशासनिक मंजुरी तसेच तांत्रिक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सोलापूर यांच्याकडे सादर करण्यास व तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर विहित निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यास व अनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस अनुकूल होते. अध्यक्ष महोदय, राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य अनुदान या योजनेअंतर्गत आपण जी काही कामं घेतली त्याचं वाचन सभागृहामध्ये झालं. कोणत्याही भागात काम करण्याला आमचा विरोध नाही, सगळ्याच भागाचा समतोल विकास झाला पाहिजे. कारण आपण शहराच्या नगराध्यक्ष आहात आणि सभागृह शहराचं प्रतिनिधित्व करते. आज 60 कोटीच्या कामात 51 कोटी रुपये एका भागासाठी जातात आणि 9 कोटी रुपये फक्त कासारवाडी रोड भागासाठी जातात. आणि अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की बाबा शहरात सगळीकडे समतोल विकास झाला पाहिजे. सगळ्याच भागात डीपीचे रोड आहेत. राज्यात भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य अनुदान म्हणून जे अनुदान आपल्याला मिळणार आहे ते शहराच्या सगळ्या भागात सगळ्या डीपी रोडवर खर्च होणं अपेक्षित होतं. असं हरकत नाही, या विकासाला आमचा विरोध नाही, विकासाला आमचा पाठिंबा आहे, विकासाला आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण या पुढच्या काळात ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे की बाबा इतरही भागात डीपी रस्ते आहेत, इतरही भागात डेव्हलपमेंटची गरज आहे. विशेषतः मी आपलं एक लक्ष वेधू इच्छितो. आमच्या भगिनी नगरसेवक शांताताई नायकोजी आणि नवनाथ माळगे गेली 2 महिने झालं अध्यक्ष महोदया लकी पान ते पटेल चौक तुम्ही भगिनी आहात. या बार्शी शहरातले नागरिक, ग्रामीण भागातले नागरिक, महिला भगिनी टू व्हीलरवर सुद्धा जाऊ शकत नाहीत, पायी चालता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्यांची. त्याचबरोबर पानकुंड चौक ते पटेल चौक आणि गवळी गल्लीचा रस्ता हे 3ही रस्ते अतिशय खराब अवस्थेत आहेत. मुख्याधिकाऱ्यांना वारंवार आम्ही भेटलो, विभाग प्रमुखांना भेटलो, या रस्त्याची किमान डागडुजी करा, या रस्त्यासाठी काहीतरी कुठलं तरी इस्टिमेट करा. कारण आता तुमचं इस्टिमेट करणं, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, निविदा प्रसिद्धीकरण, वर्क ऑर्डर आणि परत निविदा मंजुरी या सगळ्यासाठी जो कालावधी लागतो तो कालावधी तिथं बघत बसायचं का अध्यक्ष महोदया? बाजारपेठेचा मुख्य भाग आहे, मुख्य रस्ता आहे. नायकोजीताई आणि माळगे सातत्याने संपर्क करतायत. मुख्याधिकाऱ्यांना परवा देखील आम्ही भेटलो की बाबा या बाबतीत काय आपल्याला करता येईल, कारण अतिशय दुरावस्था झाली त्या रस्त्याची. तुम्ही स्वतः पहा एकदा, माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः पाहावं. त्यामुळं कामाचं प्राधान्य ठरवत असताना निश्चितपणानं सत्ताधारी पार्टीला झुकतं माप असतं, परंतु त्याही बरोबरीने विरोधी पार्टी देखील आपल्या सभागृहात आहे, त्यांनाही लोकांनीच निवडून दिलंय, त्याचाही देखील विचार या पुढच्या काळात सत्ताधारी नेत्यांनी करावा, जेणेकरून सूचना येताना किंवा विषय येताना आम्हालाही तुमच्या भागातली कुठली कामं टाकायची आहेत आम्हालाही विचारलं तर थोडंसं बरं वाटतं, कारण विकासात आम्ही तुमच्या सोबत आहोत ना.
आणि आपलं ठरलंय जिथं चुकतंय तिथं चुकतंय म्हणायचं आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे म्हणायचं. हे सगळं करत असताना मगाशी मला भगवंत महोत्सवाच्या विषयावर राजकारण करायचं नव्हतं. आमचे सहकारी मित्र काकडेंनी सांगितलं की तुमची बघण्याची नजर या विषयाच्या संदर्भानं अध्यक्ष महोदया, सत्ताधारी पार्टीनं ही नगरपालिकेची सत्ता कोणत्याही पक्षाची नसते, सर्वांची असते, सर्व नगरसेवकांची असते. आता आमच्या प्रभाग क्रमांक 20 मधल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था जाते. तुमचेही काही नगरसेवक पाठपुरावा करत होते, आमचेही सरस्वतीताई भानुवसे असतील, भुजंगीर पठाण असतील, पाठपुरावा करत होते. तिथं उद्घाटन होताना किमान आम्ही तिथून निवडून आलोय, लोकांनी आम्हाला निवडून दिले, आमच्या नगरसेवकांना निरोप द्यायचा, विरोधी पक्ष नेत्यांना निरोप द्यायचा, बाबा आज उद्घाटन करतोय आपण, या काय कशासाठी आज करताय, हे चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही. लोकशाहीमध्ये तुम्ही आम्हाला बोलवा ना, आम्हाला सांगा बाबा ह्या कामाचं तुमच्या प्रभागातले नगरसेवक आहे तिथले, पण त्यालाही लोकांनी निवडून दिले, तुम्हालाही अध्यक्ष महोदय त्या प्रभागातल्या लोकांनी मतदान केलं. ह्या परिस्थितीत विरोधक म्हणून तुम्ही जर अशा तुच्छतेने आमच्याकडे बघणार असाल विकास कामाच्या बाबतीत, ते योग्य नाही. विकासाची नजर आम्ही तुमच्या सोबत आहोत, म्हणजे गृहीत धरू नका आम्हाला, पण कृपा करून आमची विनंती आहे की विकासाच्या कुठल्याही कामाला आमचा विरोध नाही, परंतु समतोल शहराचा विकास झाला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून निवड निग्लिजन्स न करता त्यांना सामावून घेणं, त्यांच्याही कामाची दखल घेणं, आणि आज मी जे काही रस्त्याचा उल्लेख केला त्या रस्त्याला कृपा करून आपण स्वतः व्यक्तिशः जा आणि त्या रस्त्याची अवस्था पहा, अशा प्रकारे विनंती. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नगरसेवक आमचे मित्र अण्णांनी आता जो प्रश्न उपस्थित केला डीपी रोडच्या बाबतीमध्ये, मी त्यांना सांगू इच्छितो, मागच्या 2-3 वर्षामध्ये सुद्धा आपण 50 कोटीचे डीपी रस्ते मंजूर केले. केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला निधी आणला, आणि ते वास्तविक पाहता रस्ते कुठले आहेत हे सुद्धा अण्णांनी सांगणं गरजेचं. कारण ज्या भागामध्ये आता आमच्या विरोधामध्ये आदरणीय कारबोलीताई उभारल्या होत्या, वास्तविक पाहता त्या रस्त्यांचा त्यांनाच खूप मोठा फायदा होणार होता. परंतु आम्ही आणि अण्णाला सुद्धा विशेष सांगेल की ज्या ठिकाणी अन्नाची प्लॉटिंग चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण एक डीपी रस्ता सोलापूर रोडला जोडलेला आहे, आणि रस्ता करायच्या अगोदर 10 लाख रुपये गुंठा त्या ठिकाणी भाव होता. परंतु रस्ता जोडल्यानंतर माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी 40 लाख रुपये गुंठ्याचा भाव त्या ठिकाणी झालेला आहे. असू द्या अण्णा, तुमची सूचना बरोबर आहे, परंतु हे डीपी रस्ते करत असताना नगरपालिकेला जे डीपी रस्ते नगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहेत, किंवा जे डीपी रस्ते आता शासनाचा नियम आहे की त्यांना टीडीआर देऊन जे मालक रस्ते नगरपालिकेच्या ताब्यात देणार आहेत, असेच रस्ते, आता तुम्ही म्हणता असं की पडवळ हॉस्पिटलच्या ठिकाणाहून जो रस्ता कुडवडी रस्त्याला आम्ही मिळून आहोत, परंतु त्या ठिकाणी शेटे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी त्या ठिकाणी तो नाला जातो त्याच्यावरती पूल टाकण्यासाठी त्या ठिकाणी विरोध केला, म्हणून तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी पुढे वाढवला आणि सोलापूर रस्त्याला त्या ठिकाणी जोडला. आम्ही त्या ठिकाणी विचार केला नाही की नाग्या आणण्याची त्या ठिकाणी जमीन आहे. असा कुठलाही दुजाभाव आम्ही विकास कामे करत असताना करत नाही. आमचे मित्र आदरणीय अरुणदादा पारबोलेंनी दडसिंगे रोडची सूचना केली होती, आदरणीय राजूराव त्यांच्या समेत राहून तो रस्ता आपण दडसिंगेच्या बाउंड्री पर्यंत आपण त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक पाहता त्याचा कुठलाही फायदा राऊत परिवाराला होणार नव्हता, परंतु अनेक लोक त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी जातात. तुम्ही बघितलं असेल की परांडा रोडला मॉर्निंग वॉकला जात असताना, कुर्डवाडी रोडला जात असताना सकाळी ड्रायव्हर झोपीमध्ये ड्राईव्ह करत असतात. अनेक लोकांना त्या ठिकाणी हायवेच्या ठिकाणी वॉकिंग करत असताना जीव गमवावा लागतो. परंतु आता द्राक्षी शहरामध्ये असा एकच रस्ता आहे की सुभाषनगरचा रिंग रोड, आमच्याकडचा स्टेशन रस्ता, आमच्याकडे सुद्धा पहाटे रेल्वे येते, त्याच्यामुळे अनेक रिक्षावाले सुसाट धावत असतात. आम्ही सुद्धा झोपून वॉकिंग करतो, परंतु कासारवाडी जाणारा दर्शिके रोड एवढा सेफ आहे, आणि तिथल्या वॉकिंगला जाणाऱ्या नागरिकांनी त्या ठिकाणी नगरपालिकेचं स्वागत केलं की सुरक्षित वॉकिंग रस्ता त्या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे अजून आपण कुर्लाडी रोडला सुद्धा मी मला सांगितलं की शेटे नावाच्या ग्रस्ताने तो रस्ता आणल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तो रस्ता कुर्लाडीला रोडला जोडता आले नाही.
अनेक आम्ही या ठिकाणी नगरसेवकांना विनंती करेल की मगाशी अण्णांनी प्रश्न उपस्थित केला की पटेल चौकातला रस्ता असेल, गवळी गल्लीतला रस्ता असेल. आमचा कालच शिवसाहेबांवर विषय झाला की अर्जंट त्या ठिकाणी आपण पॅच रिपेअरच्या टेंडर मधून 8 दिवसामध्ये तुम्हाला ते रस्ते दुरुस्त करून देण्याशिवाय मिळाला नाही. तुम्ही सूचना करायच्या अगोदर आमचा काल विषय त्या ठिकाणी झालेला आहे की, आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणताय कालचं जे उद्घाटन झालंय मला सुद्धा त्याची कल्पना नव्हती. भगवंत देवस्थानच्या लोकांनी तिथं त्या ठिकाणी सांगितलं बडवे लोकांनी की एवढ्या दिवसातून हा रस्ता मंजूर होतोय, काम चालू होतंय, त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. आणि अचानक ठरलेला कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. या ठिकाणी पुढील वार्डातलं कुठलाही उद्घाटन करत असताना आम्ही निश्चितपणाने त्या नगरसेवकाला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं जाईल आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या नगरसेवकाने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असंही या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करेन निश्चितपणाने. आणि तुम्ही असं म्हणता की विरोधकाची काम होत नाही. मग मला भानवसे मेंबरच्या मिस्टर ते आहेत अजय भानवसेंनी रोड चालू असताना मला एक काम सांगितलं होतं, मी तात्काळ त्या कामाचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला. असा कुठलाही गैरसमज तुम्ही विरोधक आहे म्हणून करू नका. आपण सर्व समावेशक आहेत असं तुम्ही स्वतःला समजावं. आणि डीपी रोड सुद्धा अजून अण्णा केंद्रामध्ये आमचं सरकार या राज्यामध्ये आहे. अजून 100 कोटीचे प्रस्ताव आपल्याला डीपी रोडच्या माध्यमातून द्यायचे आहेत. तुम्ही नगरपालिकेला कुठलाही भूर्दंड न लागता अजून डीपी रोड सोडवा. निश्चितपणाने ते सुद्धा मंजूर करण्याची धमक आमच्यामध्ये आणि ते मंजूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी आश्वासन देतो. आणि विकास कामं करत असताना कुठलाही दुजाभाव केला जाणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला सभागृहात समोर मी सांगतो आणि थांबतो. अध्यक्ष महोदय, माणसाचं जरा वय झालं की परिपक्वता येते, तसा माझा आणि त्यांचाही संवाद अलीकडच्या काळात जरा परिपक्व व्हायला लागलाय. हरकत नाही. सभागृहात मित्रच असतो आपण एकमेकांना. सभागृहाच्या बाहेर जे काय असेल ते. अध्यक्ष महोदया, विजय राऊत यांनी आता सांगितलं की अक्कलकोट यांच्या प्लॉटिंगचा फायदा झाला, परंतु ह्या कामांचा आणि पूर्वीच्या डीपीच्या कामाचा कोणाचा फायदा आहे? राऊत कुटुंबाचाच आहे. विषय कसा नाही असं नाही मध्ये बोलायचं. फायदा कुणाचा? व्यवस्थित चाललंय ना? व्यवस्थित चाललंय ना? विकासाला पहिल्यांदा महत्व दिलंच आहे. मग आता बार्शीच्या विकासाला बार्शीच्या विकासाला महत्व दिलं जात असताना एकच मिनिट ऐका. मी तुमचं ऐकलं, शांत बसून ऐकलं. एक सांगतो की आता तुम्ही सत्ताधारी आहात त्यामुळे तुम्ही जास्त बोला. आम्ही परवानगी घेऊन बोलतो. हे अरुणदादा बारबडे आमचे मित्र त्यांनी सुचवले होते दडसिंगी रोड. वास्तविक पाहता आमच्या विरोधात दुसरा बारबडे उभा राहणार होते, परंतु आम्ही तो रोड कॅन्सल करायचं झालेला कॅन्सल झाला होता रोड तो. परंतु तिथल्या शेतकऱ्याला विनंती करून त्यांच्या मीटिंग घेऊन तो रस्ता आम्ही पूर्ण केला. आम्ही तिथला कुठलाही दुजाभाव केलेला नाही आणि असं तुम्ही समजू नका एवढी मी विनंती. अध्यक्ष महोदया, विकास कामं करत असताना ही भूमिका जर घेतली तर निश्चितपणाने या शहरातल्या सगळ्याच भागाचा विकास होणार आहे. आता त्यांनी विजय राऊतांनी उल्लेख केला की तुमचं प्लॉटिंग, मी 2.5 एकर जागा रस्त्यासाठी 100 कोटी दिली, परंतु त्याचा टीडीआर घेतला, लोकांना अवेअरनेस आणली, लोकांना समजावून सांगितलं टीडीआर म्हणजे काय. ज्यावेळेस एफएसआय टीडीआरची कन्सेप्ट लोकात नव्हती त्यावेळेस याच अविनाश पाटील संचालक नगररचना यांची एक खुली परिषद या बार्शी नगरपालिकेत आम्ही आयोजित केली होती. सांगण्यामागचं तात्पर्य पहिल्यांदा डीपीच्या रिझर्वेशनच्या जागा सोबत साहेबांच्या माध्यमातून 25 एकरचा जो कचरा डेपो आहे तो आपण खरेदी केला. जी आता ऑक्सिजन पार्कची जागा आहे ढगे आणण्याची खरेदी केली आहे. खरेदी कुठल्याही नगरपालिकेची प्रॉपर्टी नव्हती. सांगण्यामागचं तात्पर्य तुम्ही प्रयत्न करताय, आम्ही प्रयत्न करतोय, संयुक्त प्रयत्न करत असताना शेवटी विकास कामाचा आता उपळाई रोड कॉन्क्रीटमध्ये झाला त्यावेळेस त्या भागात काय अवस्था होती आपण पाहिले सगळ्यांनी. आज तिथं बाजारपेठ उभी राहिली. शेवटी रस्ते हे विकासाचे मार्ग असतात. याच्यामध्ये बिलकुल राजकारणाचा विषय नाही, खेळीमेळीच्या वातावरणातली चर्चा आहे, हरकत नाही. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा समतोल विकास झाला पाहिजे. बाकीच्याही भागांना थोडंसं न्याय द्यायचा प्रयत्न करा. अजून काही वाहतूक आता अध्यक्ष महोदया याच्यामध्ये विश्वासभाऊ बारबोले असतील किंवा आम्ही असू किंवा कतले परिवार असेल, कतले परिवाराचं पलीकडे झालंय ना, तिथून ते सोलापूर रोड ते तुळजापूर रोड जॉईन होणारच आहे. हे सगळे जमीन मालकांनी जागा दिल्यामुळं रस्ते होत आहेत. रस्ते झाल्यामुळं आज काय परिस्थिती आहे तुमच्या पोस्ट चौकातली? पोस्ट चौकात 4 पोलीस उभे केले तरी ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकत नाही. परंतु आज भौगोलिक दृष्ट्या
जर भगवंताच्या वरच्या लोकांचा वैराग भागांशी कनेक्ट किंवा सोलापूरशी कनेक्ट म्हटलं तर तो रस्ता वापरता येणार आहे. त्या वैराग भागातल्या लोकांना तो रस्ता वापरता येईल. याच्यासाठी आम्ही देखील आग्रही होतो. आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा या कामासाठी काय पद्धतीने मदत करता येईल ऑफ द रेकॉर्ड आम्ही केली. आणि नानासाहेब तुम्ही स्वतः कामाच्या बाबतीत दर्जाच्या बाबतीत किती आग्रही असताना माहितीये. त्यामुळे रात देऊन तुम्हाला अनेकदा आम्ही साईडवर पाहिले. तुमची नजर असते कटाक्षानं. नगरसेवक म्हणून आपली नजर असते. नगरसेवक म्हणून काम दर्जेदार झालं पाहिजे. कशाला तुम्ही टाळ्या वाजवता? नुसता नगरसेवक सभागृहातला सहभाग नाही तर कामावरचा जो सहभाग हा लोकांच्या कौतुकाचा विषय असतो. अनेक कामांवर तुम्ही स्वतः कटाक्षानं पाहत असता काम कसं क्वालिटीचं झालं पाहिजे, पण ते क्वालिटीचंच झालं पाहिजे याचा आग्रह देखील सगळ्यांचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळे डीपीचे रस्ते भविष्यात या योजनेअंतर्गत जे घेतले जाणार आहे भविष्यात चांगल्या पद्धतीनं विस्तारित भागातल्या इतर रस्त्यांना देखील त्याचा समावेश व्हावा एवढीच विनंती करतो. आमचं या विषयाला अध्यक्ष महोदय आपण एक मिनिट मी मागाशी यांच्या आधी केलं. एक मिनिट काय झाले मला पण बोलायचं नव्हतं. आता आमचे सहकारी काय ह्याच्यावर बोलले मला बोलावं लागतं. आणि जे आताचा विषय चालू होता डीपी रोडचा वगैरे ते माझ्या प्रभागातला विषय आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मला त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. विषय असा आहे की आता ते काही 2 मिनिटं आता जे सांगितलं आमच्या सहकार्यांनी की बाबा एवढ्या कोटीची कामं ह्या ठरावामध्ये एवढी कामं ह्या प्रभागात होतात तर खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं त्यांच्यात बोलण्यात आलं की ही कामं कुणाच्या फायद्याची आहेत. तर निश्चित आम्हाला त्या प्रभागातली जी लोक आहेत तिथली जे बार्शी कर आहेत किंवा करदाते निश्चित त्या लोकांचा ह्याच्यात मोठा फायदा आहे. पण माझं तुम्हाला एक विनंती आहे की मी जरी सभागृहात नव्हतो काय तुमच्या ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस पण त्यावेळेस मी कार्यकर्ता म्हणून बऱ्याच नगरपालिकेमध्ये कामकाज जवळनं पाहत होतो. मला आठवत आहे की आमच्याकडे मुरमाचा ते खडीचा टँकरच येत नसायचा. खडीचा टिप्पर म्हणतात त्याला. आणि अशी दैनंदिन अवस्था झाली आमच्याकडं. पण त्यावेळेस काय मानसिकता वेगळी असेल. आता बऱ्यापैकी जसं परिवर्तन आली तसं ते आले असत त्यांच्याकडे. पण आता मात्र तसं काय होत नाही. आता विकास व्हायला लागलाय. तिथंही तोही भाग बार्शी शहरातलाच आहे. तो काय पाकिस्तान मधला भाग नाही. तिथलेही लोक शहरातले नागरिक आहेत मतदार आहेत. आणि मला माहित आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं खंत आहे असू द्या. ते लोक ह्या विकासाला बार्शीच्या विकासासाठी त्या लोकांचं त्या भागातल्या खूप योगदान आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जरी त्या भागातला विकास होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हीही डीपीआर सुचवा. नानासाहेबांनी मागच सांगितलेलं आहे की तुम्ही सुचवलेली कामं या ठिकाणी होणार आहे. पण स्पेसिफिक एखाद्या भागामध्ये कामच करायचं नाही आणि मग तिथं काम आलं एखाद्या बोर्डाला की परत म्हणायचं की आम्हाला हा विकासाला आम्ही सहकार्य करतो ह्याच्यात राजकारण नको. पण त्याच्या मागे राजकारणाची झालर मात्र लावायचं विसरायचं नाही. असं जर होत असेल तर निश्चितच आम्हालाही त्या गोष्टीवर बोलायला तुम्ही भाग पाडता. कारण आज या ठिकाणी बार्शी शहरामध्ये हा विकास होतोय तो कुठल्याही भागातला असेल कुठल्याही एरियातला असेल तो बार्शी शहरामधला विकास आहे. तो बार्शीच्या नागरिकांसाठी विकास आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो मी बार्शी शहरातला असा कुठला नागरिक नाही की त्या रेल्वे स्टेशनला रेल्वेसाठी येत नाही. मग तो का त्या भागातलाच नागरिक तो रस्ता वापरतो का? त्यासाठी बार्शीतला नागरिक त्या रेल्वेला जात असताना त्या रस्त्याचा उपयोग करतो. असे बार्शी शहरातले सगळे रस्ते सर्वांगीण लोकांसाठी असतात. स्पेसिफिक काय कुठला त्या भागाचा विकासच व्हायला नाही पाहिजे तिथली कामच नाही व्हायला पाहिजे अशी तुमची मानसिकता विरोधक म्हणून तुम्ही म्हणता की आम्हाला विरोधक समजू नका. तर तुम्ही विसरून जावा की तुम्ही विरोधक नाहीत. तुम्ही आमचे सहकार्य ही काम निश्चितच तुमच्या सहकार्यामुळे आम्ही पण त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. आणि आज ती होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आभार मानायला पाहिजे की असा विकास जर होत असेल तर निश्चितच तुम्ही आमच्या सोबत असायला पाहिजे आणि ह्या विषयाला तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे. आणि विषयाला सोबत आहे हे पहिल्यांदाच सांगितले. काय होतंय दरवेळी राजकारणावर विषय आणून तुमचं जेवढं लिमिट असतं तेवढं बोलत असतो मी. परंतु विनाकारण परत राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवर आलं की मग बिघडतं वातावरण. चाललं होतं खेळीमेळी चांगल्या पद्धतीने कुठं काय विरोध केलाय त्याच्यामध्ये एका भागाला काम कुठल्या भागाचे एक मिनिट
ती कामं कुठल्या भागातले? अहो, लोकांनी तुम्हाला 85% मतदान निवडून दिलंय. होय ना? विकासालाच प्राधान्य दिलंय. आम्ही 112 मतदान केंद्रात तुम्ही सांगितलं नाही. 5 मतदान केंद्र आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते सुलाग्या हायस्कूलचं असं समजत नाही. नाव सांगा, ह्या रस्त्याचा उल्लेख तुम्ही केला नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज ते सुलाग्या हायस्कूल या रस्त्याचा तुम्ही उल्लेख केला नाही. कासारू रोडचा तुम्ही उल्लेख केला नाही. आज ह्याच्यामध्ये ठरावामध्ये हे विषय आहेत का नाही? हे रस्ते आहेत का नाही? तुम्ही ह्याचा उल्लेख केला नाही. तुम्ही जी कामं झाल्यात का सांगितलं नाही? तुम्ही जे कामं झाले ना मागच्या वर्षाला माझ्या मंजुरी झाल्या, तुम्ही ती कामं का सांगितलं नाही? मग तुम्ही आजच्या तुम्ही का सांगितलं असं पडतंय? मी काय म्हणतोय की तुम्ही झालेली कामं सांगा. तुम्ही झालेली कामं सांगत जावा आम्हाला. तुम्ही काय अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने आता अनुक्रमांक 1 ते 8 या कामासाठी जवळपास 80 कोटीचा निधी दिलेला आहे. ते काम होणे पण गरजेचे आहे. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये जो एकता गणपतीच्या चौकापासून गांधी स्टॉपला पारंडा रोडला जोडणारा जो रस्ता आहे, अक्षरशः त्या रोडची चाळण झालेली आहे. त्याकरता सुद्धा कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुस्लिम कब्रस्तानची पश्चिम बाजू आणि पारंडा रोडला एक 2 मिनिटं ठीक आहे. माझा फक्त एकच विषय माझा आपला चालवता विषय आपण चाललो आता सगळ्या भागात जिथं आपण खराब होईल तिथलं एस्टिमेटचं काम चालू आहे. एस्टिमेट करायचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, माझं सुचवण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला माहित असतं, त्यांना माहित नाही. ज्या एक फक्त अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने आता 1 ते 8 विषय आपण मंजूर केलेले आहेत, त्याच पद्धतीने कब्रस्तानच्या पश्चिम बाजूला ईदगाकडच्या परांडा रोड लगत ईदगाह आहे. ईदगाच्या शेजारी 2 मस्जिद आहेत. तर त्या ठिकाणची सुद्धा रस्ते चालत झालेले, तो सुद्धा रस्ता प्रायोरिटी आपण घ्यावाची विनंती. एकच मिनिट फक्त काय जय भीम जय संविधान. आमचे नगरसेवक काकडे साहेब जे बोलले ना, ते पण ह्या गोष्टी मांडू शकत होते की, कारण एक बोट दुसऱ्याकडे करताना 4 बोट आपल्याकडे असतात हे लक्षात घ्यायचं असतं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कमानीपासूनचा तो विषय तुम्ही मांडू शकत होता या 5 मध्ये. तिथं कुठं उल्लेख दिसत नाही. चला मला प्रस्तावित विभागाकडील अनुक्रमांक 1 8 ची रस्त्याची कामे, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याची कामे प्रस्तावित केलेली आहेत. सदर अनुक्रमांक 1 ते 8 प्रस्तावित रस्त्याची सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाची किंमत सुमारे 63 कोटी 48 लाख 941 मात्र इतकी किमतीची कामे केंद्र शासनाच्या विशेष सहाय्यक अनुदान योजनेतून प्रस्तावित केलेली आहेत. यापूर्वी बार्शी नगर परिषदेने मे काउन्सिलिंग ठराव क्रमांक 164 दिनांक 24/12/2018 शहरातील अनुक्रमे 1 ते 16 सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कामी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित मंजुरीस पाठवलेली होती. सदर प्रस्तावात अनुक्रमांक 6 मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील नगर परिषद कार्यालय ते रमाई चौक पाडेश्वर नाका सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करणे कामाचे इन्स्ट्रुमेंट 5 कोटी 65,66,225 ची मंजुरी केलेली होती. परंतु अद्यापही सदरची रस्त्याची कामे झालेली नाहीत. तरी मी या सभागृहास अशी विनंती करते की आजच्या सभेतील अजेंडा 5
नंबर प्रस्ताव केलेला आहे. अनुक्रमांक 1 ते 8 रस्त्याची कामे मंजुरी करत प्रस्तावित केलेले आहेत. सदरचे अनुक्रमांक 1 ते 8 प्रस्तावित कामामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नगर परिषद कार्यालय ते रमाई चौक रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करणे या कामाची किंमत 5,65,66,225 च्या या समावेश करावी अशी नम्र विनंती. थोडा अध्यक्ष महोदय, थोडा विषयांतर होत आहे, परंतु आता आपली वसुलीची मोहीम सुरू आहे. परंतु लोकांची घरपट्टी पाणीपट्टीचे कष्टाच्या पैशाचा उपयोग चांगला होताना दिसत नाही. मी स्वतः नगरपालिकेच्या 10 पिंपळगाव रोडवरील कचरा डेपो गेले होते. अध्यक्ष महोदय, येथील परिस्थिती फार भयानक आहे. घन कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प बंद आहेत. कोट्यावधी रुपयाचा कचरा भूमीवर भरणाचा खड्डा आहे. बायोगॅस प्रकल्प बंद आहे. वजन काटा बंद आहे. तेथील रस्त्यांची आणि गटारींची निकृष्ट दर्जाची कामामुळे धूळदाण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, सांगायचं तात्पर्य या कचऱ्याच्या डेपोवर पालिकेने जवळजवळ 10 कोटी अंदाजे रुपयाची कामे केलेली आहेत. परंतु या सर्व प्रकल्प अर्धवट आहेत. बंद अवस्थेत असल्यामुळे कोट्यवधी रुपये अक्षरशः कचऱ्यात गेलेले आहेत. हे वास्तव पाहायचं असेल तर अध्यक्ष महोदय, तुम्ही स्वतः सीओ साहेब, अधिकारी आणि पत्रकारासह आमच्या पक्षाचे नगरसेवकांनी घेऊन तेथे वास्तव पाहावे व तेथील परिस्थिती बार्शीकरांना आणि तुम्हाला कळू द्यावी ही माझी विनंती. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आदेश महोदय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला अनिवार्य आहे द्यावं अशी माझी इच्छा आहे. लोकशाही रामभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत तो रस्ता आता टेंडरला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे टेंडर झालंय. असं झालंय, ऑर्डर होईल आणि साधारण एप्रिल नंतर 14 एप्रिल नंतर काम सुरू होईल. जवळ घ्या बा. विषय सोडून आता विषय आला डेपीरोडचा, तर मग असं व्हायला नाही पाहिजे. विषय वेगळा, आपण बोलतोय कुठं प्रत्येक आपण जर प्रत्येक बोलला मी तुम्हाला बोलतोय पप्पा तर ज्या ठिकाणी आता ज्या एरियाचा मला विषय महत्वाचा वाटतो, नमाज पडल्या जातात त्या रस्ता मी सुचवत असेल तर त्याच्यामध्ये वन वाटतं लक्ष नाही त्याचं काम आहे की डिले शेतीची कामं होणं गरजेचंच आहे म्हणतोय आम्ही म्हणत नाही ते चुकीचं आहे. काम केलं याबद्दल सभागृहात तुम्ही काम केलं, असं काम का नसतंय मी तुम्हाला म्हणतोय. आज सभागृह आज पूर्ण लाईव्ह चालू आहे. आपला विषय काय, आपण बोलतोय काय असं नाही ना. आपण सगळ्यांनी बाबा त्या घटनेत तरी आपल्या विषय कसं नाही. मी काय बोलतो माहिती सगळ्यांसाठी लागू बरोबर आहे ना. हे सगळ्यांसाठी लागू हे वाचन लक्षात ठेवा. हे सगळ्यांसाठी विषय कोणता चालू आहे, आपण बोलतोय काय काय करायला लागलोय लोकांना काय चालू आहे लक्षात विषय क्रमांक 5 ची सूचना बहुमताने मंजूर. सर्वानुमते मंजूर. सॉरी, विषय क्रमांक 5 ची सूचना सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 6 साठी माननीय संतोष बारगुळे व माननीय दीपक राऊत यांनी सूचना दिलेली आहे. माननीय मुख्याधिकारी यांच्या कार्यालयीन अहवाल व टिप्पणी पाहिली. नगर परिषदेकडील वाहनांना ठेका पद्धतीने वाहन चालक पुरविणे कामी ही निविदा कार्यप्रणालीद्वारे मान्य प्रशासकीय ठराव क्रमांक 427 दिनांक 21/3/2025 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार श्री गणेश कन्स्ट्रक्शन बार्शी यांची मुदत दिनांक 21/3/2000 रोजी संपत आहे. वरील प्रमाणे वाहनांना ठेका पद्धतीने वाहन चालक पुरविणे कामी ही निविदा कार्यप्रणालीद्वारे दर मागविणे आवश्यक आहे. ही निविदा कार्यप्रणालीद्वारे प्रसिद्धीकरण करणे व इतर अनुषंगिक खर्चास मान्यता तसेच पुढील दर मंजूर होईपर्यंत पूर्वीच्या दराने श्री गणेश कन्स्ट्रक्शन बार्शी यांच्याकडून ठेका पद्धतीने वाहन चालक पुरवठा करून घेणे
व सदर कामाची बिले नमूद फर्मला अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. सूचना अध्यक्ष महोदय, हा ठेका 21/3/2026 रोजी संपत आहे. त्याची मुदत संपत असताना सुद्धा बार्शी नगरपालिका त्या ठेकेदार टेंडर काढत नाही त्या ठेक्याचं. आणि पूर्वीचेच जी कन्स्ट्रक्शन आहे, गणेश कन्स्ट्रक्शन, यालाच मुदत वाढते ती कुणाचा फायदा करण्यासाठी आहे, एवढं त्या अधिकाऱ्याने सांगावं आम्हाला. विभाग प्रमुख, संबंधित विभाग कोण आहेत? अध्यक्ष महोदय, नगर परिषदेकरता ड्रायव्हर आणि वाहनांचा पुरवठा करण्याचा हा विषय आहे. त्याची मुदत 31 मार्च 2026 संपत आहे. चालू वर्षात इलेक्शन, पंचायत समितीचे इलेक्शन आणि हे सगळ्या कामाचा कर्मचारी वर्गावर, विभागावर आणि आपण सर्वच त्यामध्ये व्यस्त असल्याने त्याचा मागच्या बोर्ड मिटिंगला विषय आपल्याला घेता आला नाही. या बोर्ड मिटिंगला तो आपण विषय घेतलेला आहे. ई टेंडर करणार आहे. वेळेत त्याची निविदा प्रसिद्ध होऊन एखादा महिना मुदतवाढ द्यायची गरज पडेल, यापेक्षा वेगळं काही होणार नाही याच्यामध्ये, असं आश्वासित करतो. सूचना सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 7 साठी माननीय संतोष बारमुळे व मान्य दीपक राऊत यांनी सूचना दिलेली आहे. दिनांक 30/9/2024 शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे. पर्यटकांना एकाच ठिकाणी जल, कृषी, धार्मिक, नैसर्गिक व बिनयार्ड इत्यादी पर्यटनाचा अनुभव देणे, तसेच पर्यटकांसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांची उपलब्धता एकाच छताखाली करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 10 कृषी मॉल जिल्ह्यातील प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्गावर तसेच मोक्याच्या वर्दळीच्या ठिकाणी कृषी मॉल उभे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या आढावा बैठकीतील सूचनेनुसार सोलापूर ते बार्शी राज्य महामार्ग क्रमांक 151 या महामार्गावर निश्चित केलेल्या संभाव्य जागा मध्ये नगर परिषद बार्शी अधीनस्थ फीके मार्ट बार्शी जवळील क्षेत्र 0.20 हेक्टर जागेची NOC कृषी मॉल उभारणीसाठी उपलब्ध करण्याची मागणी केलेली आहे. तरी मागणी केलेले क्षेत्र हे बार्शी शहर सिटी सर्वे नंबर 3840 हे नगरपालिकेच्या मालकीचे असून ते वर नमूद विकास योजनेमध्ये रहिवास विभागात समाविष्ट असून त्या ठिकाणी 0.20 हेक्टर या क्षेत्रात कृषी मॉल उभारणीसाठी नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे. सूचना सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 8 साठी म्हणजे टाइम चेंज करून घ्यावा. कारण 1 वाजता मीटिंग ठेवली ना तर मीटिंगच्या साठी एक तर सकाळच्या वेळेत आम्हाला काम करता येत नाही आणि 1 ते 4 वाजता दुपारची पण कामं राहते. एकतर 11चे टाइम ठेवलं तर 2 वाजता ते साधारण मीटिंग संपेल, तिथून मग आपली कामं करण्याचा नाही. पण आता सर्वांचं तसं काही नाही, आम्ही वेळ काढून येऊ शकतो. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, फक्त एवढा एक विषय आहे, विचार करू. पण महिलांची संख्या जास्त असल्यामुळे तरी निदान स्वयंपाक करून त्या टायमात इथे 1ला पोहोचू शकतो. 4 वाजता ठेवा. 4 वाजता ठेवा. मुलाचा दर आहे आता 1 वाजता. भर दुपारी म्हणल्यावर ऍडजस्ट होत नाही, कारण सकाळची कामं किती राहते दुपारी. विचार करू. यानंतर विषय क्रमांक 8 साठी माननीय संतोष बारमुळे व माननीय दीपक राऊत यांनी सूचना दिलेली आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून सन 2024-25 या वर्षाच्या पिण्याचे पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक 10/3/2026 अन्वये वितरित करण्यात आलेला आहे. सन 2024-25 मध्ये घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत आरोग्य विभागाकडून खालीलप्रमाणे कामे करण्यात आलेली आहेत. अनुक्रमांक 1,
एक, बार्शी शहरातील घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळ्या गोळा करून सेकंडरी कलेक्शन पॉइंट पर्यंत पोहोचवणे. अनुक्रमांक 2, बार्शी शहरातील रस्ते झाडकाम करून साफसफाई करणे. अनुक्रमांक 3, बार्शी शहरातील नपाक नगर परिषदेचे कर्मचारी यांनी गटारीतून बाहेर काढलेला राडारोडा व घंटागाडीद्वारे सेकंडरी कलेक्शन पॉइंट पर्यंत आलेला कचरा उचलून नगर परिषदेच्या डेपोपर्यंत वाहतूक करणे. अनुक्रमांक 4, कचरा डेपोवरील दैनंदिन गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणे. अनुक्रमांक 5, कचरा डेपोवरील दैनंदिन गोळा होणाऱ्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विलगीकरण करणे. सबब वरील प्रमाणे करण्यात आलेल्या कामांची देयके अदा करण्याबाबत शासनाने 15व्या वित्त केंद्रीय आयोगाच्या शिफारशीनुसार पहिला हप्ता वितरित करण्यासाठी अनुदान प्राप्त झालेले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत 50% बंधनकारक अनुदान सदर कामासाठी खर्च करण्याकरिता सूचित केलेले असून त्याप्रमाणे नगर परिषदेने केलेल्या कामास कार्योत्तर वित्तीय व प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस मध्ये वार्षिकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये हा सर्वात महत्वाचा विषय, आरोग्याचा विषय. तर 15व्या वित्त आयोगातून आपल्याला काही आता महानगर परिषदेने रक्कम वितरित झाली, तर मला संबंधित विभाग प्रमुखांकडून किती रक्कम आपल्याला जमा झाली माहिती हवी. 10/3/2026 रोजी आपल्याला टाईट ग्रांट त्याच्यामध्ये 1,70,00,000 जमा झाली आहे व अनटाईट मध्ये 1,13,08,000 समथिंग जमा झाली. ओके. तर यामधून आपण एक 5 कामं आहेत त्याचे आपण बिल अदा करणार आहोत, त्याचा खर्च आपण त्यातून देणार आहोत. तर पहिलं काम असं आहे की बार्शी शहरातील घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून सेकंडरी कलेक्शन पॉइंट पर्यंत पोहोचवणे. अपेक्षित असं आहे की आपण जेव्हा लोकांचा हॅलो घंटागाडीची आपल्या घरी जाते सगळ्यांच्या आवाज येतो का नाही? घाबरू नका रे, कशाला घाबरताय? अपेक्षित असं आहे की घंटागाडी आपल्या घरी जाणं आणि तिथून नागरिकातून आपल्या घंटागाडी ओला कचऱ्यासाठी वेगळं कंपार्टमेंट आहे आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगळं कंपार्टमेंट आहे. तर इथं स्पष्टपणे लिहिलंय की ओला कचरा व सुका कचरा वेगळा वेगळा घरून गोळा करायचा आपल्याला. तर असं होतंय का आपल्याला सर्वांना माहिती आहे की तसं होत नाही. तिथं आपल्याला लोकांसाठी प्रबोधन करणं महत्वाचं आहे. आपण नगरपालिका तर करते, त्यांच्या स्तरावर आरोग्य विभाग करत असतो की आपण घरातूनच ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा हे करावा. तर असं होत नाही अध्यक्ष महोदय. यासाठी अजून नागरिकांमध्ये कसं आपल्याला जागरूकता निर्माण करता येईल यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. पण याच्या आड आपल्याला हे जे पैसे नगरपालिका देते सेग्रिगेशन जे म्हणतो आपण कचऱ्याचा वेगळा ओला कचरा सुका कचरा तो होत नाहीये, पण त्याचं आपण बिल अदा करणार आहोत त्या गोष्टीचं. तिथे पण आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल, त्या गोष्टीचं काम करावं लागेल. दुसरं आहे की बार्शी शहरातील रस्ते झाडकाम करून साफसफाई करणे. तर यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जे ठेकेदारचे कर्मचारी आहेत त्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना किमान वेतन कायद्यानुसार त्यांचं पगार मिळते का ठेकेदाराकडून, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी काल माहिती घेतली तर कुणालाही किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाहीये. तर या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी व सर्वच जे आपले संबंधित अधिकारी असतील यांनी माहिती घेऊन बघावं आणि जर त्यांना मिळत नसेल तर याच्यामध्ये ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. कारण सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. तर इथं एवढ्या महत्वाच्या नियमाचं जर उल्लंघन होत असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे. इथं जर पुढून जर तुमच्याकडून जर काही कारवाई नाही झाली तर आम्हाला कलेक्टरकडे ह्या गोष्टीसाठी दाद मागावी लागेल, इथं न्याय मागावा लागेल. त्यानंतर पुढचं एक मला एक हे अजून एक मुद्दा हे करायचा आहे की कचरा डेपोवरील दैनंदिन गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणे. तर मग अशी आपल्या बंगाळीताईंनी मुद्दा मांडला ह्या कचरा डेपोचा, घनकचरा व्यवस्थापनाचा. त्यामध्ये खत निर्मितीचा साठी मागचा जो आपला वोट झाला तर त्या बजेटमध्ये, त्या अर्थसंकल्पामध्ये खत निर्मितीसाठी आपण खर्च किती करतोय? 32,86,193 रुपये. 2024-25 मध्ये आपण स्वतः अर्थसंकल्पात सांगितलेलं आहे की त्या वर्षासाठी आपण खत निर्मितीसाठी खर्च केलाय 32,86,000 रुपये. त्याच अर्थसंकल्पामध्ये
आपण असं म्हणताय की त्यातून आपल्याला खत निर्मितीतून उत्पन्न किती मिळाले? फक्त 96,000. 32 लाख रुपये तुम्ही खत निर्मितीवर खर्च करताय आणि त्यातून उत्पन्न फक्त 96,000 रुपये मिळवताय. याचा अर्थ काय? एवढी मोठी तफावत कुठे चाललाय पैसा सगळा? कुठलाही एक साधी सिंपल गोष्ट आहे, उघड डोळ्यासमोर जर असं होत असेल, आपल्या पालिकेचं जर अशी अवस्था होत असेल, इथून टॅक्स पेअर्सचा जो पैसा आहे जर असा ओरबडला जात असेल, कुठल्या तरी ठेकेदाराच्या कशामध्ये जात असेल, तर खूप चुकीची गोष्ट आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याच्यावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारे उघड जर चोरी होत असेल आपल्या पालिकेतून, तर कोण संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. एवढा खर्च करून त्यातून आपल्याला हे काय मिळतं काय? रिटर्न्स काय? शून्य. चुकीची गोष्ट आहे खूप. त्यावरून अजून गणकरला जो प्लांट आहे तिकडला, तिथं सर्वांनीच आम्ही नगर पण आम्ही तिथं आता व्हिजिट करणार आहोत सगळे सर्वजण, आणि मुख्याधिकाऱ्यांना पण आम्ही तिकडे घेऊन जाणार आहोत. इतका पैसा जर आपण खर्च करणार असो गणकचऱ्यावर, तिकडं प्लांट फंक्शनल नाहीये. प्लांट फंक्शन नसताना एवढी ठेकेदारांची बिलं कशी निघतायत? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ह्या विषयामध्ये उघड भ्रष्टाचार होतोय आणि याच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष कलेक्टरकडे दाद मागणार आहोत. याचं ऑडिट व्हावं ही अशी आमची मागणी आहे. लवकरात लवकर तुम्ही हे जे काही चाललंय ते नीट सरळ करा, नाहीतर शासन दरबारी तुमच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन ठेकेदार आणि काय असतील संबंधित कोणाला सगळ्यांवर 100% कारवाई होईल याची आम्ही खात्री घेऊ. टॅक्स पेअरचा पैसा आहे असा तो आम्ही कुणाच्या पण खिशात चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही, एवढी फक्त तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद. आता या ठिकाणी कृष्णराज बारगुले यांनी जे मुद्दे मांडले त्यातले जे स्वीकारण्यासारखे आहे, जे योग्य आहे ते 100% स्वीकारले जातील. आणि जे मुद्दे त्यांनी विनाकारण सत्ताधाऱ्यांना बदनाम करायचे म्हणून इथं निदर्शनास आणले असतील तर त्याचा काय आम्ही जास्तपणाने विचार करणार नाही. आपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की खतावरती एवढा खर्च होतो आणि त्याच्यातनं एवढं मिळतंय, तर आपण कधीही खत हे आपण डिस्ट्रॉय करणं, त्याची दुर्गंधी न पसरणं त्यासाठी आपण ती करतोय. त्या खतातनं आपल्याला पैसाच मिळाला पाहिजे. आपला हा त्याच्या मागचा म्हणजे एवढा त्याच्या मागचा उद्देश नसतो आपला नेहमीच. आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस नागेशांना तुमची सत्ता होती त्यावेळेस तुमचंच हे वाक्य होतं की खत निर्मिती आपण असलेला गाळ किंवा कचरा डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण प्राधान्य त्याला देतो की तो काही इन्कम सोर्स म्हणून इन्कम सोर्स म्हणून बघितलं पाहिजे, इन्कम वाढला पाहिजे. भविष्य काळात आपण तुमच्या या गोष्टीचा 100% विचार करू. आपण या ठिकाणी जो दुसरा मुद्दा मांडला की घंटागाडीच्या संदर्भात, हा मध्यंतरी प्रशासक असल्यामुळं प्रशासनाचं म्हणा दुर्लक्ष झालं होतं. आता आम्ही 2-3 महिने आम्ही सगळा कारभार हातात घेतला थोडी परिस्थिती पूर्ववत करायला. हे देखील मी मोठ्या मनाने मान्य करतो की घंटागाडीच्या संदर्भात, कचऱ्याच्या संदर्भात थोडी अनियमितता झाली, ती आम्ही पूर्वपदावरती 100% आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी आता समाधानकारक काम चालू आहे. बाकी बंगाळी जाय असतील, तुम्ही कचरा डेपोवर कधी जायचे आपण जाऊ पाहू, काय तुमच्या सूचना असतील त्याप्रमाणे आपण त्यात बदल करू. शेवटी तुम्ही पण जनतेचे प्रश्न मांडताय, आम्ही पण जनतेचे प्रश्न मांडतोय. या ठिकाणी मी आता अध्यक्षांच्या परवानगीनं एक त्यांना चिठ्ठी दिली की अध्यक्ष साहेब तुमच्या परवानगीने बोलतो की हे करत असताना आपण जे सफाई कर्मचारी कायम आहेत, जे बार्शी नगरपालिकेचं काम करतात घाणीचं, कळत नकळत ते काम मी सभागृहाला खरंच विनंती करतो की याच्यावरती गंभीर्याने का विचार करा की आपण सफाई कर्मचाऱ्याकडे आपल्याला वाटतं की याचं हे काम आहे, पण तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ती महिला किंवा तो माणूस गटारात उतरतो, गटार काढतो, घाणीची कामं करतो, मैत्र समाजाचे लोक, तुम्ही तिथं थांबूसही शकणार नाहीत अशा ठिकाणी ते लोक जाऊन कामं करतात. कळत नकळत घाणीच्या कामामुळं ते व्यसनाधीन होतात. त्या व्यसनाचा परिणाम त्यांचं अख्खं कुटुंब कोसळतं. आणि आज बघा की ठेक्यात काम करणाऱ्यांना सध्या एसआयचं कार्ड आहे, ते एसआयचा लाभ घेतात जगदळी मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन, आणि कायम कर्मचाऱ्याला काहीच नाही. मी गेल्या वेळेस संबंधित खातेदारांना मगाशी सध्या आजच एक कर्मचारी आपला विकास बागडे नावाचा कर्मचारी वारला. अक्षरशः त्याचं बिल भरायला पैसे नव्हते. त्या सुविधा हॉस्पिटलवाल्याच्या हातापाया पडून त्याला 20,000 रुपये कमी करायला लावले. आम्ही 50,000 रुपये भरून ते ताब्यात घेतलं.
ना आपली कुठली नगरपालिकेचे प्रयत्न केले, शब्बीर वस्ताद साहेबांनी प्रयत्न केले, पाडोळे साहेबांनी प्रयत्न केले, पण काय प्रोव्हिजनच नाही. बँक काय देत नाही, विमा उतरलेला नाही, बाकी काहीच नाही. तर आपण असंच या सफाई कर्मचाऱ्याचे मरण डोळ्यांनी बघणार आहात का? कमीत कमी सफाई कर्मचारी, त्याच्या नवरा किंवा बायको आणि त्याची 2 मुलं एवढ्यांचा तरी आपण त्यांना लाभ मिळावा दवाखान्याचा, एवढी तरी या सभागृहाने काळजी घ्यावी. बाकी सभागृहाचं कामकाज नेहमीच हसत खेळत असतं. या ठिकाणी नागेश अण्णांनी सध्या नाना राऊत यांचं कौतुक करत असताना मला शोले पिक्चरची आठवण झाली की बच्चनने केलेलं धर्मेंद्राचं कौतुक 100% त्या ठिकाणी आठवलं. आणि नाना राऊत आणि नागेश अक्कलकोटे या मी कधी कधी चेष्टेत म्हणत असतो की या सभागृहातले सगळ्यात 2 म्हातारे नगरसेवक आहेत. ती म्हातारे या अर्थाने किती गेली 20 वर्ष या सभागृहात आहेत, म्हणजे गेली 15 ना आता पुढचे 5. त्याच्या खालोखाल आम्ही दोघे म्हातारे आहेत, मी दीपक आबा. कारण आम्ही आता 15 वर्ष आत चालू प्रत्येक सभागृहात जेव्हा सभागृह चालू असते पहिले मिटिंगला सगळे आम्ही सोबत आहोत, असं तसं गुढी बोलतात. परत अक्षरशः मारामारी लागते, काय अशी वेळ येते. पण त्या मानाने तेवढी तीव्रता नाही. वयामानाने, अनुभवामानाने विरोधी पक्ष नेत्यात पण असू द्या, सत्ताधारी पक्षात पण नेत्यात असू द्या, खरंच कौतुकाची बाब आहे की एकमेकाच्या हातात हात घालून आणि नानांच्यातून माझे मित्र नागेश अक्कलकोटे तर मला विश्वासच बसना. ही चांगली म्हणजे खूप कौतुक करण्याची गोष्ट आहे. आमच्या बी पार्टीनं अतिशय उदारमानाने सगळ्यांना सोबत घेऊन बार्शीचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे. विरोधी पक्षांनी सध्या चुका झालेल्या असतील तर सुचवून पदरात घेऊन हातात हात घालून काम करण्याचं ठरवलेलं आहे. तर या सभागृहाचं काम असंच हसत खेळत, कारण काय होतंय मला माहिती आहे, मी विरोधी पक्षात पहिल्या 5 वर्षात होतो ना, जेव्हा बोलू दिलं जात नाही तर विरोधी पक्ष कच्चीकरण होतं ना, निघून जावं वाटते. मी तर सभागृहात येत नव्हतो, सगळा कारवान गोंधळ बघून. तर असू द्या, इथून पुढे असंच हसत खेळत काम करू. आणि तेवढं मुख्याधिकारी साहेब तेवढं सफाई कर्मचाऱ्याच्या बाबतीत एका मेरीने विचार करून पुढच्या बोर्डाला तो विषय यावाच अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहाचा गैरसमज नको म्हणून या ठिकाणी बोलतो की मगाशी नानांनी सांगितलं, आता नानांचा दांडगा अभ्यासाची पण 5 वर्ष उपनगर अध्यक्ष होते. नगरपालिकेच्या कामकाजाची बऱ्यापैकी नानांना माहिती आहे. पण मी मागच्या बी एका बोर्डाला सांगितलं होतं आरोग्याचा विषय आल्यावर की जी स्वच्छता असते त्याच्यातून इन्कम सोर्स नगरपालिकेचा नसतो. आता जे त्यांनी मगाशी काय मांडलं की ह्याच्यात हे झालं ते झालं, विषय असा आहे की आपल्याला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावं लागणार आहे. आणि काय बार्शी नगरपालिकेपुरतं नाही, महाराष्ट्रामध्ये हीच प्रक्रिया आहे. त्याच्यापासून खत निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यातून नगरपालिकेला उत्पादनाचा स्टोर काय होणार आहे हा विषय नसतो ना. तर हा एक आरोग्याचा विषय आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितले की नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे. ह्या कचऱ्यापासून आपल्याला खत निर्मिती करून कुठंतरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे, हाच मूळ हेतू आहे. जसं ताईंनी मला सांगितलं तिथं जरा कचऱ्याचं थोडंसं प्रमाण जास्त आहे, तर ही निर्मिती करून आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट लावणं हाच हेतू याच्यातून आहे. उगाच सभागृहाचा गैरसमज आपल्या सगळ्या अनुभवी नगरसेवकांना करू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. सगळं बरोबर आहे, सगळ्या दोन्ही सदस्यांनी एकदम छान भावना मांडल्या. पण ठेकेदाराला जर सॉफ्ट कॉर्नर भेटत असेल, त्यातून जर भ्रष्टाचार होत असेल तर आमचं विरोधी पक्षाचं बोलणं हे काम आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि ते तुम्हाला प्रशासनाला आणि प्रशासकाला पण निर्देश आणून देण्याचं आमचं काम आहे. भावना सगळ्यांच्या चांगल्या आहेत सफाई कर्मचाऱ्यांबद्दल, पण त्याच्या आड, त्या चांगल्या भावनांच्या आड जर भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही जे बोलले ना हाच विषय सांगतो की जे ह्याच्या आधी मशिनरी ज्यांनी आणल्यात का त्या कॉन्ट्रॅक्टचा जर तपास घ्या, बहुतेक ते चालूच झाले नाही. अध्यक्ष महोदय, तर त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याला हुकूम काढा जरा ना. जरा दीपक राऊत नका बोलत म्हणाले त्या प्रमाणात जरा सूचना सगळ्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधात आल्या. सभागृहात बोलत असताना अध्यक्षांची परवानगी घेऊन नाही घेत नाही तुम्ही. बघा तुम्ही अध्यक्षांकडे बघूनच बोललं पाहिजे. विकास अधिकारी तुम्ही एकमेकांकडे बघत जाऊन काय गल्लीतल्या भांडणासारखं चाललंय. तेच सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे बघितलंच पाहिजे ना, तुमच्याकडे गरजच आहे. अध्यक्ष महोदया, 15व्या वित्त आयोगामधून टाईड निधीमधून हा निधी आपल्याला द्यायचा आहे. हा निधी देत असताना आपण कार्योत्तर मंजूरला विषय आहे. हा काय थेट आपण पैसे अदा करत नाही, पैसे पूर्वीच अदा केले, ते फक्त आता कार्योत्तर मंजुरी सभागृहासमोर आहे. त्यामुळे चर्चेचा विषय सभागृहाच्या समोर आला. इथं आरोग्य विभाग प्रमुख कदाचित आज सोलापूरच्या कामानिमित्त नाही, परंतु कचरा विलगीकरण
बायोमायनिंग आणि तिथं ज्या ज्या काही प्रक्रिया चालतात याची एकदा सगळ्याच समाजातल्या नगरसेवकांना आपण स्वतः पुढाकार घेऊन माहिती देण्यासाठी व्हिजिट कचरा डेपोवर करावी, जेणेकरून त्या व्हिजिट मधून तिथं काही जे काही रुल्स असतील तुमच्या आमच्या नजरे सगळ्यांचे येतील, ते रुल्स सुधारता येतील. कारण आज अध्यक्ष महोदया लक्षात घ्या, तुमचं असेल आमचं असेल सगळ्यांचंच विजन असतं. त्या कचरा डेपोची जागा ही आता जिथं राष्ट्रमाता जिजाऊ घरकुल योजना झाली आहे तिथं होती. ती जागा आदरणीय आमदार सोपल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डीपी मधली 25 एकर जागा खरेदी केली गाडेगाव रोडला, सॉरी पिंपळगाव रोडला, आणि म्हणून तो कचरा डेपो इथला तिथं हल्ला. ही घरकुल योजना इथं झाली, शहराचं वाढ आणि विस्तार होत होता. तो कचरा सुभाषनगर भागात विशेषतः वाऱ्याच्या वेगानं या ठिकाणी येत होता. एक चांगलं काम होतंय. त्यानंतर त्या कचरा डेपोवर जे काही काम झालं ते गोपीचंद राठोड नावाचे मुख्याधिकारी होते शिवसाहेब, अतिशय चांगलं काम. तीनही बाजूने त्या माणसानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चारी खोदून जेणेकरून जनावर आणि किंवा इतरांचा कोणाचा आत येणार नाही 25 एकर जागा डेव्हलप. पहिल्यांदा महाराष्ट्रातली अशी नगरपालिका 25 एकर जागा खरेदी करणारी, आणि ह्या नगरपालिकेचा आपल्याला अभिमान आहे. आपण तो कचरा डेपो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आजूबाजूच्या लोकांना, ताई मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, तुम्ही एकदा कृपा करून, आम्ही कृपा करून वारंवार जे म्हणतोय त्याचं गांभीर्य कृपा करून लक्षात घ्या की तुम्ही एकदा बघा, आम्हाला सगळ्यांना द्या, आणि तिथं ज्या काही नगरसेवकांच्या सूचना आहेत तिथं पाळा. कारण त्या परिसरात आजही घर आहेत, त्या परिसरात लोक राहतात, अक्षरशः नरक येत नाही. त्या कचरा भिजल्यानंतर पावसाच्या पाण्याने किंवा इतर गोष्टींनी जो काही उपद्रव लोकांना होतोय तो अतिशय वाईट आहे. त्यामुळे त्या कामावर लक्ष देण्याच्या दृष्टीने एकदा कृपा करून आपण लवकरात लवकर या नगरसेवकांची, इथं सभागृहात आम्ही बोलणं इकडून ऐकायचं, तिकडून प्रशासनाला असं चालणार नाही. आम्ही ज्या काही सूचना करतोय त्या लोकहिताच्या सूचना आहेत. आपण प्रशासनासोबत जर तिथं व्हिजिट केली तर नव्यानं काही तिथं करता येईल का याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण विस्तारित भागामध्ये भविष्यात तिथं प्लॉटिंग होणारी आहे, तिथं लोक राहायला येणार आहेत, तिथं लोक राहत आहेत, त्या लोकांना त्रास होता का याची काळजी घ्या. आणि हा विषय कार्योत्तर मंजुरीचा आहे, त्यामुळे काय सर्वांमध्ये आहोत आम्ही. परंतु काय होतंय असतं मात्र बोलत असताना सूचनात्मक बोललं तसं अन्वयार बनवू नका चुकीचा. आताच नगरसेवक अमोल चव्हाण जे बोलले ते मी गेल्या मीटिंगलाच बोललेले होते. त्यांनी बोलले ते अगदी सुत्य आहे. ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्याकडे बघितलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून. कारण सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या थाप जी मिळवतो आपल्या आपल्या प्रभागातली स्वच्छतेची ती त्यांच्या जीवावरच मिळवलेली असते. त्यामुळे प्रकृतीने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्या गोष्टी मीटिंगला पण ह्या विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, आपण एक माझी विनंती आहे, या सभागृहात जे जे काही होतंय ते नोट डाऊन करून त्या संदर्भानं वेळोवेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रशासनासोबत बैठका घेतल्या पाहिजेत. कारण आरोग्याच्या प्रश्नावर तळमळीने बोलणारे नगरसेवक आहेत. आपण बघतोय ताई 58 वर्षाची वय आता पुरे करू शकत नाहीत. आज तो बगाडे नावाचा कर्मचारी वारला, त्याला दवाखान्यात आणायला पैसे नव्हते. अशी वाईट परिस्थिती आहे. तुम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भानं बजेटच्या मीटिंग मध्ये अनेकांनी उहापोह केलाय. सर्वांचं एकमत आहे त्याच्यावर. आपण बैठका घ्या ना, आम्हाला विनंती आहे. हो. विषय क्रमांक 8 सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 9 साठी माननीय संतोष गांगुळे व माननीय दीपक राऊत यांनी सूचना दिलेली आहे. मुख्याधिकारी यांचा कार्यालय अहवाल व सादर टिप्पणी पाहिली. ऍडव्होकेट सुभाष शंकरराव जाधवर, ऍडव्होकेट श्यामकुमार गोवर्धन झालटे, ऍडव्होकेट प्रवीण कुमार परशुराम करंजकर, ऍडव्होकेट किशोर विश्वनाथ करडे, ऍडव्होकेट राजश्री वसंतराव डंबरे, ऍडव्होकेट रवींद्र उद्धव वैद्य, ऍडव्होकेट आनंद विलास ठोकडे, ऍडव्होकेट कीर्तिकुमार राऊत, ऍडव्होकेट सरफराज मुश्ताक मुजावर व ऍडव्होकेट सोहम नितीन मनगिरे राहणार बार्शी हे बार्शी न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत. त्यांची कायदेशीर सल्लागार म्हणून विधिज्ञ पॅनलवर नेमणूक करण्याबाबतचा विषय आहे. त्यांनी नगर परिषदेवर कायदेशीर सल्लागार नेमणुकामी या कार्यालयाकडे दिनांक 13/3/2026 रोजी अर्ज दिलेला आहे. सद्यस्थितीत नगर परिषदेच्या वतीने विविध विभागाकडील बार्शी न्यायालय, जिल्हा न्यायालय, मान्य उच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या याचिकांमध्ये बाजू मांडणे व कायदेशीर सल्ला आदी मत देणे कामी यापूर्वी अनेक विधिज्ञांची पॅनलवर नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी ऍडव्होकेट सुभाष शंकरराव जाधवर, ऍडव्होकेट श्यामकुमार गोवर्धन झालटे, ऍडव्होकेट प्रवीण कुमार परशुराम करंजकर, ऍडव्होकेट किशोर विश्वनाथ करडे, ऍडव्होकेट राजश्री वसंतराव डंबरे, ऍडव्होकेट रवींद्र उद्धव वैद्य, ऍडव्होकेट आनंद विलास ठोकडे,
ॲडव्होकेट कीर्तिकुमार राऊत व ॲडव्होकेट सरफराज मुस्ताक मुजावर, ॲडव्होकेट सोहम नितीन मनगिरे व ॲडव्होकेट पवनकुमार सुभाष वायकुळे राहणार बार्शी यांची बार्शी नगर परिषदेच्या कायदेशीर सल्लागार पदाच्या पॅनलवर नेमणूक करण्याकामी मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस अनुकूल मते. अध्यक्ष महोदया, महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायतीनं औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये या पॅनल नेमण्याच्या संदर्भामध्ये ऍक्ट मध्ये कुठलीही प्रोव्हिजन नसली तरी सुद्धा लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं या संदर्भातलं फीज अपॉइंटमेंटचं गाईडलाईन्स आहे आणि त्या गाईडलाईन्स या पॅनलच्या संदर्भानं फॉलो केलेल्या दिसत नाही. इथं प्रशासनाच्या वतीनं आता पॅनलवर कोण कोण वकील काम करते त्याची कृपया माहिती घ्या. आता कोण कोण पॅनलवर आहे, कोण सांगतंय प्रशासनाच्या वतीनं? वकिलांची नावं आता सांगा सांगा. काय माहिती? ॲडव्होकेट श्री सागर बबनराव रोडे यांनी पॅनलवर काम करत असताना पॅनलवरील काम मला आरोग्याच्या कारणास्तव बघता येणार नाही असं राजीनामा दिलेला आहे. इतक्यात 15-20 दिवस रोडे वकिलांनी त्यांचा तो वैयक्तिक कारणास्तव आणि आरोग्याच्या कारणास्तव देत नाही असं लेखी दिले, नगरपालिकेला पत्र दिलंय आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्या काही केसेस होत्या त्या त्यांनी नगर परिषदेकडे जमा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर खंडेलवाल वकिलांकडे खंडेलवाल वकिली काय आहेत, हे 2 सध्या जी कामं चालू आहेत ती त्यांच्याकडे आहे. 2016चा जो ठराव झालेला आहे त्याच्यामध्ये 6-7 वकिलांची नाव आहे. सध्या काही त्यांनी केसेस काही नाही आहेत त्यांच्या. आता हे पॅनल नेमण्यासाठी आपण काही प्रसिद्धीकरण केलं होतं का? नोटीस बोर्डावर सूचना लावलेली नगरपालिकेच्या. त्याचं रेकॉर्ड सभासद नोटीस बोर्डवर नाही, वर्तमानपत्रात प्रसिद्धीकरण करावंच वाटलं नाही. आता एवढी मोठी अवर्ग दर्जाची नगरपालिका आहे, 700 कोटीच्या आसपास आपलं बजेट आहे आणि वर्तमानपत्रात प्रसिद्धीकरण न करता याचा विषय काय असं नगरपालिकेची बाजू मांडणे. नाही प्रसिद्धीकरण का केलं नाही हा प्रश्न आहे. नोटीस बोर्डावर आपण प्रसिद्ध केलं. आतापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने नोटीस बोर्डच पब्लिकेशन करता का? यापूर्वी झालेल्या ठरावाचं रेकॉर्ड काढून बघितलं, त्याच्या नोटीस बोर्डावर सुद्धा नाही. 2015 प्रसिद्धीकरण हे केलंच पाहिजे. येस, प्रसिद्धीकरण करून तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देणाऱ्याचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया ठरवला पाहिजे, त्यांचा अनुभव बघितला पाहिजे आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केलंय, दिवाणी असेल, फौजदारी असेल किंवा जे काय असेल. आता मला सांगा, तुम्ही क्रायटेरिया नाही काही नाही 10 जणांची पॅनलवर नेमणूक करताय, त्याच्यात लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं फीज आणि अपॉइंटमेंटच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स काही पाळलेल्या दिसत नाहीत. बरोबर नाही? विरोधी म्हणतात. यानंतर राष्ट्रगीत होईल. कृपया सर्वांनी